की जंगल काय, सव्याना काय, ग्रासलँड काय. तर असा विचार करायचा की जंगल किंवा सव्याना आपण म्हणू तर सव्यानाची व्याख्या अशी आहे की जिकडे खाली गवत जास्ती प्रमाणात आहे, गवत आणि गवतासारख्या वनस्पती जास्ती आहेत. तर ह्याला मराठीत माळरान हा योग्य शब्द आहे. आणि ह्याचे बरेच प्रकार आहेत की आपण समज सुपे, बारामती आपल्याकडच्या ड्रायर पार्ट्समध्ये जर गेलो तर तिथं असं दिसतं की तिथं आपल्याला झाडं कमी आहेत आणि गवत भरपूर आहे. आणि जे मग खरं जंगल काय आहे तर असे भाग त्याच्यामध्ये वृक्षांच्या खाली गवताचा पट्टा नसतो, ह्याला आपण जंगल म्हणतो. सो मी हा प्रश्न विचारला एवढ्यासाठी कारण मी जंगलात भटकतो भरपूरदा आणि मी खूप प्राऊडली अनेक लोकांना हे सांगतो की बाबा मी भारतातली ही जंगलं पाहिली आहेत, ती जंगलं पाहिली आहेत. बट नाव दॅट युअर सेईंग की माळरान आहेत आपल्याकडे जास्त. तर भारताचा सर्वात मोठा प्रदेश, भूप्रदेश ज्याला म्हणून तो माळरानच आहे. खरं तर जंगल नाही आहे. माझी फिलॉसॉफी आहे की निसर्ग फंक्शन कसा करतो हे मला जाणून घ्यायचं आहे बस. उद्देश चांगला असतो बऱ्याच लोकांचा, असं मी नाही म्हणणार की चुकीच्या उद्देशाने. नाही, मोटिव्ह चुकीचा नाहीच आहे. संवर्धनाचाच उद्देश असतो, पण हे समजत नाही लोकांना की ते जास्ती हार्म करते दॅन गुड. तर खरंच वेताळ टेकडीवर प्लांटेशन ड्राईव्हची गरज होती का? मला हवं आहे की आपल्याला हे नामोशेष होण्याच्या आधी कळावं की हे वनस्पती एकत्र एवढ्या कशा 20 1x1 मीटरमध्ये कशा राहतात. नमस्कार, जंगल एकोसच्या या नवीन भागामध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे. गेले काही भाग तुम्हाला आवडत आहेत ते आम्हाला तुमच्या प्रतिक्रियांवरनं कळतंच आहे. आणि जंगल एकोसची सुरुवातच आम्ही यासाठी केली आहे की पर्यावरणातले असे अनेक विषय ज्याकडे दुर्लक्ष केलं जातं किंवा त्या बाबतीत आपल्याला फार डिटेल सखोल माहिती मिळत नाही, ती माहिती मिळवण्यासाठी त्याबद्दल थोडासा अभ्यासपूर्वक जाणीवपूर्वक दृष्टिकोन आपला डेव्हलप व्हावा ह्यासाठी आम्ही अशा पद्धतीच्या गेस्टना बोलवतो आहे ज्यांचं या फील्डमध्ये खूप काम आहे, खूप अभ्यास आहे. आणि आजचे आपले गेस्ट आहेत आशिष नेर्लेकर. आशिष नेर्लेकरनी पुण्यातल्या फर्ग्युसन महाविद्यालयामधनं BSc इन बॉटनी केलेलं आहे, मास्टर्स इन बायोडायव्हर्सिटी केलेलं आहे आणि A&M टेक्सास युनिव्हर्सिटीमधनं बायोलॉजी आणि कन्झर्वेशनमध्ये PhD मिळवलेली आहे. आणि सगळ्यात इंटरेस्टिंग गोष्ट ह्या पॉडकास्टमध्ये आशिष जे काही आपल्याबरोबर शेअर करतो आहे ते ऐकल्यानंतर माझी खात्री आहे की सगळ्यात दुर्लक्षित केलेलं जाणारं गवत ह्या गोष्टीकडे, ह्या विषयाकडे तुमचं लक्ष वेधलं जाईल. कारण ग्रासलँड्सबद्दल, सवानासबद्दल म्हणजेच माळरानांबद्दल आम्ही खूप मस्त इंटरेस्टिंग गप्पा मारल्या आहेत. आणि आशिष खूप अनेक अशा फॅक्टर्सबद्दल नकळतपणे बोलून गेला आहे ज्याचा आपण कधी विचारही केला नव्हता. सो हा पॉडकास्ट आणि हे कॉन्व्हर्सेशन झाल्यानंतर माझा नक्कीच दृष्टिकोन बदललेला आहे आजूबाजूच्या पर्यावरणाकडे बघण्याचा. मी गवताकडे जरा जास्त लक्ष देणार आहे. चालताना 10 वेळा खाली बघून विचार करणार आहे की आता मला काय नवीन, काय सरप्राईज करणारे एलिमेंट्स दिसणार आहेत. सो एन्जॉय करा आशिष नेर्लेकर बरोबर जंगल एकोसचा हा पुढचा भाग. आशिष, वेलकम टू जंगल एकोस. मला फार मस्त वाटतंय तू इथे आलायस कारण फर्ग्युसनचं रियुनियन झालंय हे का अर्थी. मला सगळ्यात पहिला प्रश्न विचारायचा आहे की जंगल म्हणजे काय? चांगला प्रश्न आहे आणि खरं तर खूप कॉम्प्लिकेटेड प्रश्न आहे. आपल्याला वाटतं की ह्याची व्याख्या सोपी असेल की जंगल काय, सव्याना काय, ग्रासलँड काय. तर असा विचार करायचा की जंगल किंवा सव्याना आपण म्हणू तर सव्यानाची व्याख्या अशी आहे की जिकडे खाली गवत जास्ती प्रमाणात आहे, गवत आणि गवतासारख्या वनस्पती जास्ती आहेत. अशी सगळी प्रदेश, जे सगळे भाग आहेत त्यांना आपण सव्याना म्हणतो. तर ह्याला मराठीत माळरान हा योग्य शब्द आहे. आणि ह्याचे बरेच प्रकार आहेत की आपण समज सुपे, बारामती आपल्याकडच्या ड्रायर पार्ट्समध्ये जर गेलो तर तिथं असं दिसतं की तिथं आपल्याला झाडं कमी आहेत आणि गवत भरपूर आहे. त्यालाही आपण ग्रासलँड्स म्हणतो किंवा आणि माळरानही म्हणतो. त्याच्यानंतर थोडंसं पश्चिमेला गेलं की पुण्याच्या टेकड्या वगैरे हा जो पट्टा आहे त्याच्यामध्ये झाडं थोडीशी जास्ती आहेत पण तरी गवत भरपूर आहे खाली. आणि त्यानंतर कात्रज घाटसारखे भाग आहेत जे बऱ्यापैकी तिथं पाऊस जास्ती पडतो, झाडंही जास्ती आहेत पण तरी खाली बऱ्यापैकी गवत आहे. आणि ज्याला आपण जुन्या काळी किंवा आधी पानझडी जंगल म्हणतो किंवा डेसिडस फॉरेस्ट हा शब्द वापरतो. तर ते आता हा सगळा पट्टा आहे की कात्रज ते बारामती ह्याला आपण सव्याना किंवा माळरान म्हणलं पाहिजे. आणि जे मग खरं जंगल काय आहे तर असे भाग त्याच्यामध्ये वृक्षांच्या खाली गवताचा पट्टा नसतो, ह्याला आपण जंगल म्हणतो. जे आपल्या घाट माथ्यात जे आपल्याला दिसायला मिळतं ते. उदाहरणार्थ
सो मी हा प्रश्न विचारला एवढ्यासाठी कारण मी जंगलात भटकतो भरपूरदा आणि मी खूप प्राऊडली अनेक लोकांना हे सांगतो की बाबा मी भारतातली ही जंगलं पाहिली आहेत, ती जंगलं पाहिली आहेत. बट नाव दॅट युअर सेईंग की माळरान आहेत आपल्याकडे जास्त. काय पर्सेंटेज आहे? जंगलं किती आहेत भारतामध्ये आणि माळरान किती आहे? तर तसा अभ्यास अजून होतोय त्याविषयी, पण तरी साधारण सांगायचं झालं तर 70% आपला देश तरी किमान माळरान आहे. माळरान आणि माळरानसारखे प्रदेश. त्याच्यात प्रामुख्याने जंगल कुठे याचं एक्झाम्पल सांगायचं तर वेस्टर्न घाट किंवा सह्याद्रीचा घाटमाथा जो आहे त्याच्यातलं जंगल आपल्याकडे आहे. आणि मग त्याच्या पूर्वेपासून जे सुरू होतो तो पट्टा, तो पूर्ण माळरानाचा पट्टा आहे. तर भारताचा सर्वात मोठा प्रदेश, भूप्रदेश ज्याला म्हणून, तो माळरानच आहे. खरं तर जंगल नाही आहेत. ओ, जंगल हा शब्द ब्रिटिशांनी आपल्याला माळरानांना लावला की ह्याला डेसिड्यूस फॉरेस्ट म्हणूया, कारण की त्यांच्यासाठी लाकूड महत्त्वाचं होतं त्या काळामध्ये. अच्छा. पण आता तर आपल्याला लाकूड त्या प्रमाणात त्याच्या कारणासाठी लागत नाही. तर त्यामुळे आता आपण परत आपले शब्द वापरू शकतो की ह्याला माळरानच म्हणत होतो, त्याला माळरान म्हणूया आता. की उदाहरणार्थ रणथंबोरपासून सुरू करू आपण. ते एक मध्य प्रदेशमधील 80% जागा माळरान आहेत. महाराष्ट्रामध्ये सो कान्हा पन्ना वगैरे ही सगळी ॲक्च्युली माळरान पन्ना आहे. पन्ना माळरान आहे क्लासिक. कान्हाचे काही भाग आहेत, काही नाही आहेत. पण बरेच आपले टायगर रिझर्व जे आहेत, विदर्भातलेही बरेच भाग माळरान आहेत. म्हणजे ताडोबा सुद्धा. ताडोबाचे काही पार्ट्स तेही आहेत. ते अगदी साऊथमध्ये मुदुमलईचे आणि बंडीपूरचे जे भाग आहेत अन्नमलाई टायगर तिथपर्यंत, रिझर्व आहे. मुदुमलाई आणि बंडीपूरचे जे आहेत ते खाली, तर ते पूर्णपणे सव्याना आहेत, एक भाग तरी. तर असा खूप मोठा प्रदेश आहे ज्याला आपण बऱ्याच वेळेला लोक पानझडी जंगल म्हणतो, पण ते खरं तर माळरान आहेत. आणि त्यांना त्या त्या भाषात वेगळी वेगळी नावं पण आहेत. वेगळ्या राज्यांसाठी त्यांना आपण माळरान म्हणूया, दुसरे लोक वेगळं म्हणतील भाषेमध्ये. किती इंटरेस्टिंग गोष्ट आहे. कारण मी जेव्हा वाईल्ड लाईफ फोटोग्राफीसाठी जातो किंवा जनरल नुसतं जंगल भटकायला म्हणून जातो, तेव्हा डोक्यात हे विचार येत नाहीत. नुसतं आपल्याला कुठला प्राणी बघायला मिळणार आहे, कुठला पक्षी बघायला मिळणार आहे, याची एक्साइटमेंट जास्त असते. पण काही वेळेला काही पक्षी किंवा काही प्राण्यांच्या स्पेशीजवरनं सुद्धा आपण हा अंदाज बांधू शकतो की हे जंगल आहे आणि हे माळरान आहे, कारण ते ते जंगलात येतच नाहीत. अशा काही स्पेशीज आहेत. आहेत काही आहेत आपल्याकडे ज्याचा अधिवास असतो तो फिक्स्ड असतो, की साधारण स्पेशालिस्ट पक्षी ज्याला आपण म्हणतो की ते फक्त माळरानातच येतात. असे काही आहेत. काही आहेत जे माळरान आणि जसं की? जंगलात, जसं की येल्लो वॉटर लॅपिंग्स आहेत आपले. टिटवी. हां, येल्लो वॉटर लॅपिंगला टिटवी आपण पिवळ्या ह्याची असते ती. हो, कळलं. टिटवीच्या एक ही प्रजाती. त्यानंतर इंडियन कोर्सर जो आहे आपला, बस्टर्ड माळढोक जो आहे तो तर क्लासिक एक्झाम्पल आहे आपल्याकडे. हे माळरानाचेच पक्षी स्पेशालिस्ट आहेत की त्यांना ते म्हणजे तेच लागतं. तिथं जर तुम्ही दुसरं काही केलं तर ते नामोशेष होतील असे आहेत. आणि काही पक्षी आहेत जे जंगलातही मिळतात, माळरानातही मिळतात. कावळे जसं की जनरलिस्ट आहेत, त्यांना काही दिलं तरी ते खुश आहेत. आणि काही आहेत की ते फक्त जंगलात मिळतात. आणि हे पक्षीबद्दल आपण बोलतोय, पण सेम गोष्ट झाडं, बाकी कीटक यांना सगळ्याला लागू होते. आशिष, तुझा खूप इंटरेस्टिंग सब्जेक्ट आहे अभ्यासाचा, रिसर्चचा. आणि मी जेव्हा तुझ्या बाबतीत रिसर्च करत होतो किंवा माझ्या काही मित्रांशी बोलत होतो, तेव्हा खूप एक मजेशीर वाक्य मी ऐकलं की अरे तो गवतावर PhD करतोय. तर हे काय आहे नक्की? म्हणजे मला तुझं एज्युकेशनल फील्ड माहिती आहे, मी त्याच्याबद्दल वाचलं आहे, रिसर्च पण केलेला आहे. पण तू जर सोप्या शब्दात सांगू शकलास की नक्की तू कशाचा अभ्यास करतोयस आणि गवतावर PhD करतोयस म्हणजे नक्की काय करतोयस, हे आमच्या ऑडियन्सला पण ऐकायला आवडेल आणि मलाही पुन्हा. तर थोडी बॅकग्राऊंड देतो की कसं तू फर्ग्युसन म्हणलास म्हणून हे झालं की फर्ग्युसनमधनं मी BSc बॉटनी कंप्लीट केलं. Yes. आणि ते करत असताना असं झालं की बऱ्याच व्हॉलेंटिअरिंग किंवा इंटर्नशिप्सच्या संध्या ज्या मला आल्या, त्यांना मी म्हटलं की नाही, मला शिकायचं आहे दुसऱ्या गोष्टी कॉलेजच्या बाहेरही. तर त्यांना मी गेलो, तिकडे काम केलं. आणि तेव्हा माझा प्रायमरी इंटरेस्ट होता वनस्पती वर्गीकरण शास्त्र, ज्याला आपण प्लांट टॅक्सॉनॉमी म्हणतो. त्याच्यात होतं की मला प्रत्येक वस्तू क्लासिफाय करायला आवडायची, की हे झाड मला माहीत पाहिजे, हे माहीत पाहिजे, हे माहीत पाहिजे. आणि फर्ग्युसनसारख्या कॅम्पसमध्ये माझा तेव्हा प्रोजेक्ट होता की मला या कॅम्पसमधली सगळी झाडांची नावं माहीत पाहिजेत. वाव. आणि तिथपासून सुरुवात झाली. मग कळलं की अच्छा, फर्ग्युसनमध्ये असं काम आधी एकदा झालेलं की 1950च्या काळात 58मध्ये एक VD वर्तक म्हणून बॉटॅनिस्ट होते आपल्याकडे. त्यांनी बॉटॅनिकल गार्डन आहे फर्ग्युसनचं. हो, तर त्यांनी एक अशी यादी पब्लिश केलेली की
फर्ग्युसनमध्ये किती झाडं आहेत 1958 साली. तर मग मी विचार केला की आता आपण 2013-14ला बघू इथपर्यंत काय बदल झाले आहेत, किती राहिली, किती गेली, किती नवीन आली, काय झाली. तर हा माझा पहिला खरं प्रोजेक्ट होता की झाडांशी संबंध तिकडं सायंटिफिकली सुरू झाला. नंतर या इंटर्नशिप्समधनं कळलं की अच्छा आपल्याला ओळखता येतात झाडं आणि ते आपण झाडं प्राण्यांशी, झाडं पाण्याशी, झाडं जमिनीशी कसे इंटरॅक्ट करतात हेही शिकू शकतो, हे मला इंटर्नशिप्समधनं कळलं. त्यानंतर मास्टर्समध्ये मी काम असं केलं की एक टेकड्यांवरती काम केलं पुण्याच्या, आणि त्यातनं मला कळत गेलं की नाही हे गवताळ प्रदेश आणि माळरानही तेवढीच महत्त्वाची आहेत. आणि मग बन्नी ग्रासलँड जे आहे गुजरातमध्ये तिकडं थोडं काम केलं, आणि या मास्टर्स आणि या बन्नी ग्रासलँडच्या कामातनं असं होत गेलं की माळरानांमध्ये मला इंटरेस्ट वाढत गेला. आणि मग ठरवलं की नाही आता त्याच्यात सखोल अभ्यास करायचा तर PhD केली पाहिजे. मग टेक्सास A&M युनिव्हर्सिटीमध्ये मी PhD सुरू केली 2018ला. आणि अभ्यास त्याच्यात आता सांगतो की बराच अभ्यास केला, आणि त्याच्यात काही भाग भारताचा होता, काही जागतिक स्तराचा आणि काही टेक्सासचा, असे 3 भाग होते PhDचे. तर गवतावर अभ्यास किंवा गवतावर PhD म्हणजे गवत इन इट सेल्फ आणि गवताचा पूर्ण हॅबिटॅट, अधिवास, हे दोन्ही गोष्टी त्यात होत्या. एक साधा प्रश्न मी विचारला की जर आपण एखादं माळरान तोडलं, पूर्णपणे डिस्ट्रॉय केलं, तर ते परत यायला किती वर्ष लागतील? हा एक साधा प्रश्न विचारला मी. जसं की आता उदाहरणार्थ आपण धरूया की आंबोलीचं घनदाट जंगल आहे किंवा ॲमेझॉन आहे, तर ह्याला आपण बुलडोज केलं की ह्याच्यावरती शेती केली किंवा वेगळं काहीतरी तोडून टाकलं, तर आपल्याला माहिती आहे की ते तसंच्या तसं परत यायला किमान काही 100 वर्ष, हजारो वर्ष लागतीलच. तर तसाच अभ्यास मी ठरवलं की असं कोणी माळरानांचा जागतिक स्तरावर कोणीच केला नाही आहे. आणि आपल्याला वाटतं की काय गवत आहे, गवत 10 वर्षात येईल की परत, झाडांसारखी कापलं की पुढच्या पावसाळ्यात येतच परत, असं एक समज आहे. तर मग हा समज मी टेस्ट केला सिस्टमॅटिकली की जगातल्या अनेक स्टडीज गोळा केले की जे लोक बघतायत की एकीकडे पडीक जमीन आहे आणि एकीकडे नैसर्गिक माळरान आहे. आणि मग त्यात त्यांनी बघितलं की इकडून इकडे जायला किती वेळ लागतो आहे त्याला, आणि असं लक्षात आलं की किमान 100 वर्ष लागतात आणि सरासरी 1000 वर्ष लागतात. सो जितके जंगलांना रिकवर व्हायला वेळ लागतो तितकंच स्लो ह्यालाही वेळ लागतो. त्यामुळे एक मॉरल ऑफ द स्टोरी की हेही तोडू नका किंवा हेही डिस्ट्रॉय करू नका. जितके आपण जंगलं जपतो तितके हेही जपणं गरजेचं आहे, कारण की एकदा गेलं की परत मिळायला 100 वर्ष किमान लागणार आहेत, किमान येते. आणि ते पण आहे की समज नैसर्गिक माळरानामध्ये 20 प्रजाती असतील आणि त्यात रिकवर होत असल्या किंवा पडीक जमिनीत 15 असतील आणि 20 झाल्या समज, तर ह्या 20 आणि त्या 20 वेगळ्या असणार आहेत बरं का. ज्या नैसर्गिक माळरानातल्या आहेत त्या नसणार आहेत. इकडं आपल्याला नकोशा वनस्पतीचे तण आहेत ते जास्ती येणार आहेत. तर त्यामुळे हेही आहे की काय प्रकारच्या वनस्पती बदलत जाणार आहेत हेही महत्त्वाचं आहे बघणं. तर हेही बघितलं. तर असा एक भाग होता PhDचा. तर तसं गवतावर अभ्यास तर हा आहे सगळा की गवत आणि अधिवास. आता सेन्स PhD बद्दल बोलतोच होत आपण, तू पुण्यातनं शिक्षण केलंस, ग्रॅज्युएशन केलंस, मास्टर्स केलंस, पण PhD साठी तुला बाहेर परदेशातनं पुण्यातल्या किंवा इन जनरल भारतावरच्या ह्या ग्रासलँड्सवरती अभ्यास करायला तुला बाहेर जावं लागलं. तर ती काय शोकांतिका आहे किंवा काय आहे की हे मला बाहेरनं जाऊन करावं लागतंय कारण आपल्या देशात किंवा आपल्या शहरात त्या फॅसिलिटीज नाही आहेत किंवा त्या पद्धतीचं फंडिंग नाही आहे किंवा ती विजनच नाही आहे की ह्या गोष्टीवर सुद्धा अभ्यास केला पाहिजे? काय खरं 2-3 ॲस्पेक्ट आहेत त्याला. मी म्हणणार नाही की आता मी ज्या प्रकारचं काम करतो, आता हा जो प्रोजेक्ट आत्ता सांगितला त्याला खर्च आला बरोबर $0, कारण की त्याच्यासाठी एक लॅपटॉप, एक मेंदू आणि वेळ एवढंच लागतं आणि कॉफी. पण काही आता माझे फील्डवर्कचे जे प्रोजेक्ट आहेत तेही तुलनात्मक कमी खर्चाचे असतात. तर पैसा हा एक भाग आहेच आहे की आपल्याकडे तेवढं फंडिंग किंवा तेवढं हे नाही आहे, पण दुसरं आहे की आपल्याला इच्छाच नाही आहे. हा सर्वात ही शोकांतिका आहे की आपल्याकडे जर 70% देशामध्ये हा प्रकारचे बायोम आहे किंवा अधिवास आहे, तर ह्यावर अभ्यास त्या प्रमाणातही झाला पाहिजे किंवा ॲटलिस्ट जंगलांच्या तोड प्रमाणात झाला पाहिजे, तर तसं होत नाही. त्यामुळे जे ट्रेनिंग, चांगलं ट्रेनिंग म्हणू या क्षेत्रामध्ये, तर ते बऱ्यापैकी बाहेरच आहे. भारतात डेव्हलप होत आहेत अजून आता, असं नाही म्हणणार मी आता की काहीच नाही आहे. बऱ्यापैकी अनेक ठिकाणी आता हळूहळू तशी संस्था आहेत, तशी लोकं तयार होत आहेत जे काम करत आहेत, पण तुलनात्मक खूप कमी आहेत.
आय एम शुअर तू सुद्धा यू आर ऑल्सो प्लॅनिंग ऑन ट्रेनिंग पीपल इन इंडिया किंवा या सब्जेक्टकडे. कारण गवत म्हटलं किंवा ग्रासलँड्स म्हटले किंवा माळरान म्हटलं, आय थिंक इट इज द मोस्ट इग्नोर्ड इकोसिस्टम. करेक्ट मी इफ आय एम रॉंग, बट आय थिंक इट इज द मोस्ट इग्नोर्ड. कारण गवताकडे फार काही कोणी लक्षच देत नाही जनरली. आणि ते वाढलं की कापायचं हे माहितीच असतं बऱ्याचदा शेतकऱ्यांना सुद्धा, किंवा जे कोणी लँड्स घेऊन त्या डेव्हलप करतात किंवा फार्म हाऊस बांधतात. म्हणजे तिथे असलेलं गवत काढून मग तिथे आर्टिफिशियल लॉन किंवा वेगळं कुठलं तरी काय जम्पिंग लॉन किंवा असे काय काय लॉन्स हे इंट्रोड्यूस करतात. तर हे जे हा जो एक इग्नोरंट एलिमेंट आहे, जो खरं तर खूप इम्पॉर्टंट आहे फॉर द एंटायर इकोसिस्टम किंवा आपल्याकडची जी बायोडायव्हर्सिटी आहे त्याला. व्हॉट वुड यू लाईक टू टॉक अबाउट दॅट, की काय आहे एक्झॅक्टली ह्याचं महत्त्व आणि हे का जपलं पाहिजे, किंवा हे जपणं आपल्यासाठी सुद्धा पुढे जाऊन का इम्पॉर्टंट ठरणार आहे? तर आता अ, जैवविविधता तर बायोडायव्हर्सिटी या मालरानांमध्ये भरपूर आहे. की एक उदाहरण साधं द्यायचं झालं तर एक मी प्रोजेक्ट केलेला ज्याच्यामध्ये माझा उद्देश होता की भारताच्या मालरानांमध्ये किती प्रदेशनिष्ठ वनस्पती आहेत ह्याची मला फक्त एक यादी बनवायची आहे. मला एक आकडा हवा आहे की आपल्याकडे पश्चिम घाटामध्ये किंवा सह्याद्रीत मिळणारे किती प्रदेशनिष्ठ वनस्पती आहेत ह्याची यादी आपल्याकडे आहेत, अनेक आहेत ओव्हर टाईम. पण आपल्याकडे एकही यादी नाही मालरानांवरती, जे इतका मोठा प्रदेश आहे हे खूप वाईट होतं. तर या हिशोबाने मी सुरू करायला लागलो काम एक. आणि मग त्यात कळलं की आपल्याकडे ॲटलिस्ट 206 वनस्पती आहेत ज्या फक्त या मालरानांमध्ये मिळतात भारतात, आणि जगात कुठेही मिळत नाहीत अजून. तर ते ही त्याची व्हॅल्यू आहे की एवढं बायोडायव्हर्सिटी आहे त्याच्यामध्ये, इतके प्रदेशनिष्ठ पक्षी पण आहेत, की किडे तर अनेक आहेत, बाकी प्रजाती तर बऱ्याच आहेत. पण खरं सांगायचं तर मला म्हणजे युटिलिटी आहे, याचा यूज आहे की बाबा ठीक आहे, मग पक्षी झाडं ह्यांच्यातनं काय मिळतं तर काहीतरी मिळू शकतं आपल्याला. मालरानांमधनं कार्बन स्टोअर करू शकतो जमिनीखाली, तेही महत्त्वाचं आहे. त्यानंतर पाणी मिळतं त्या इकोसिस्टम्समधनं, ग्राउंड वॉटर रिचार्ज होतं, किंवा तसे सर्विस भरपूर आहेत. पण एक महत्त्वाची गोष्ट जी माझ्यासाठी माझी फिलॉसॉफी आहे की निसर्ग फंक्शन कसा करतो हे मला जाणून घ्यायचं आहे बस, विथ नो अप्लाइड एंड्स. की मला फक्त समजून घ्यायचं आहे की ह्याच्यामध्ये या वनस्पतींचा रोल A, B, C हे लिंक्स कशा चालत आहेत, काय फॅक्टर्समुळे ह्यांचं नियंत्रण होतं आहे, काय फॅक्टर्समुळे प्रजाती A मोठी होते, प्रजाती B कमी होते, हे मला जाणून घ्यायचं आहे. कारण की कधी कधी असं होतं की एखाद्या खोलीचं एक दार बंद आहे, आपल्याला फक्त जिज्ञासा आहे की आत काय हे बघायचं आहे. मे बी आतमध्ये काहीतरी ठेवलं असेल जॅकपॉट, माहीत नाही, मिळू शकतो, नाही मिळू शकत. पण प्रोसेस जी आहे ही माझ्यासाठी सर्वात महत्त्वाची आहे, आणि त्याला आहेत ॲप्लिकेशन्सही आहेत, माणसासाठी डायरेक्ट यूज आहे. मला सिन्स यू मेन्शन दिस की जाणून घ्यायचं आहे की काय कशा पद्धतीने हे फंक्शन होतं. लॉकडाऊनमध्ये न्यूज पण येत होत्या, बरेच लोक त्याबद्दल व्हिडिओज टाकत होते किंवा लिहित होते, फोटोग्राफिक एव्हिडन्सेस बाहेर येत होते. एक खूप इंटरेस्टिंग न्यूज आली होती किंवा न्यूज सतत फ्लॅश व्हायची की नेचर इज हिलिंग इटसेल्फ, नेचर इज रिवायविंग इटसेल्फ, की झाडं आपोआप स्वतःला काय म्हणतात त्याला रिवाईव्ह करतायत, नवीन पालवी फुटते, नद्या स्वतःलाच क्लीन करतायत, समुद्र स्वतःला क्लीन करतोय, कारण ह्युमन इंटरफिअरन्स कमी झाला होता, ह्युमन ॲक्टिव्हिटीज कमी झाल्या होत्या. कारण सगळी माणसं जी आहेत, जे ह्युमन्स आहेत ते आपापल्या घरात लॉकडाऊन मध्ये होते, त्यामुळे बाहेर कोणी फार पडू शकत नसल्यामुळे पोल्युशन कमी होतं, गाड्यांच्या मुवमेंट्स कमी होत्या, बाकी इन जनरल ह्युमन्सचं इंटरॅक्शन विथ नेचर कमी झालं होतं. त्या काळात बऱ्याचशा अशा एक्सटिंक्ट झालेल्या आहेत स्पीशीज ज्या वाटत होत्या पक्ष्यांच्या किंवा प्राण्यांच्या, त्यातल्या काही स्पीशीज पुन्हा लॉकडाऊनच्या काळात दिसल्या, रेकॉर्ड झाल्या, बाहेर आल्या. तर हे जे रिवायवल आहे ऑफ जे नेचरमध्ये आहे की स्वतःला हील करणं, डज दिस ऑल्सो स्टार्ट फ्रॉम द ग्रासलँड्स किंवा अशा पद्धतीच्या इकोसिस्टम्स का? म्हणजे त्याचा इम्पॉर्टन्स मला, सिन्स यू सेड की मला हे फंक्शन जाणून घ्यायचं आहे किंवा याचं फंक्शनिंग कसं आहे ते जाणून घ्यायचं आहे, मला सुद्धा ती क्युरियोसिटी आहे की
अशा इकोसिस्टम्स खरंच स्वतःला रिवाईव्ह करू शकतात का किंवा करत असतात का कंटिन्युअसली, आणि आपला इंटरफिअरन्स त्यांच्याबरोबर जो होतो तो खरंच काय लेवलला त्यांना अफेक्ट करतोय आणि आपण काय करू शकतो ते कमी करण्यासाठी? तर एखादी गोष्ट रिवाईव्ह करण्यासाठी पहिले तर ती आपण अज्युम करतो की ती तुटली पाहिजे किंवा त्याला काहीतरी त्रास झाला पाहिजे. तर तसं आता माळरानांच्या केसमध्ये हा खूप गंभीर आणि कॉम्प्लिकेटेड मुद्दा आहे की डिग्रेड होणं, की एखादं माळरान डिग्रेड और कुठलाही आदिवास डिग्रेड झाला आहे म्हणजे नक्की काय झालं आहे, की डिग्रेडेशनची व्याख्या काय आहे, की एखादं खराब होणं काय आहे, हे आपल्याला अजून माहीत नाही आहे भारताच्या माळरानांसाठी. तुम्ही फिक्स कधी करू शकता जेव्हा तुम्हाला माहिती आहे डिग्रेडेशन काय झालं आहे, आणि मग काय डिग्रेडेशन झालं आहे हे कळू शकतो. तो बऱ्याच वेळेला माणसाला आपल्याला विचार करायला आवडतो की एका रोमॅन्टिक पास्ट, की जुन्या काळी असं होतं आणि हे होतं, मग आपण काहीतरी केलं आणि आता ते फिक्स करूया किंवा होतंय किंवा चाललंय. ते एक उदाहरणार्थ की बरंच आता जे ग्रासलँड किंवा कुठल्याही इकोसिस्टमचं रिस्टोरेशन असतं, ती एक अशी ॲनॉलॉजी आहे की उदाहरण असं सांगू शकतो की समज आपली गाडी तुटली असेल तर आपण गॅरेजमध्ये घेऊन जातो. तर समज लोक माझ्याकडे आले की सांग आशिष, आता आमचं ग्रासलँड डिग्रेड झालं, सांग बाबा काय करायचं. तर पहिला प्रश्न गॅरेजमध्ये मेकॅनिक विचारणार की खरंच तुटली आहे का गाडी तुमची, ही पहिले तपासून बघा, का तुम्हाला फक्त वाटतंय तुटली आहे. तर 80% केस असते की आपल्याला वाटत असतं तुटली आहे, खरं तुटलेली नसते. तर असंच ग्रासलँडचं पण आहे की बऱ्याच वेळेला आपल्याला जे व्हिज्युअली वाटतं खराब आहे ते नैसर्गिकरित्या खराब नसतंच. अच्छा. आणि जर खरं जसं काही उदाहरण देऊन सांगू की शकतो? उदाहरणार्थ छोटं गवत, आता बऱ्याचही माळरानं आपल्याकडे असतात, त्यांच्यामध्ये बरंच छोटं गवत असतं. उंच गवत काही यांच्यात असतं, काही यांच्यामध्ये छोटं गवत असतं, आणि ते नैसर्गिकच छोटं आहे. त्यामुळे आपल्याला जरी वाटत असेल की ते खराब झालं आहे, ह्याचा अर्थ ते खराब आहे असं नाही आहे, ते तुटलेलं नाही आहे. तर बऱ्याच वेळेला गरज नसताना आपण गाडी मेकॅनिककडे घेऊन गेलेलो असतो आपल्या समाधानासाठी, आणि घेऊन गेल्यावरती पण असं आहे की आपल्याला माहीत पाहिजे की कुठला भाग तुटला आहे. हा पण एक दुसरा विज्ञानाचा मुद्दा आहे की तो एक क्वेश्चन मार्क आहे की माहीत नाही काय तुटलं आहे. चाक तुटले, हेडलाईट तुटलं आहे. तर मग माझ्याकडे आल्यावर तुम्ही म्हणणार पहिले बघायला तर पाहिजे ते काय तुटलं आहे, तर तुम्हाला मी सजेशन देऊ शकेन. नाही तर बऱ्याच वेळेला असं होतं की नाही, चाक फिक्स केले पण हेडलाईट तुटला असतो. सो अशी थोडीशी परिस्थिती आहे आपल्याकडे की मूलभूत विज्ञान जे आहे, जे मी म्हणलं की क्युरिओसिटी ड्रिव्हन सायन्स, हे आत्ता लॅकिंग आहे. की फक्त समजून घेणं की हे चालतंय कसं, ही गाडी कशी चालते हे पहिले समजूया आपण. मग आपल्याला ते फिक्स करणं, त्याचा वापर करणं, बदलायची आहे का, काय करायचं हे ठरवता येईल त्याप्रमाणे. तर हे अजून कमी आहे आपल्याकडे. सो तुझा अभ्यास चालू आहे की ते कसं चालतंय त्याच्या बाबतीत आत्ता तुझे काय फाइंडिंग्स आहेत आत्तापर्यंतचे? तर आत्ता असं फाइंडिंग एक PhDच्या कामातनं एक फाइंडिंग असं आहे की पावसामुळे वनस्पतींची वैविध्यता बदलत नाही आहे असं दिसतंय. की ड्राय टू वेट भागामध्ये आपण समज बारामती ते कात्रज घाटात गेलो तर 1 बाय 1 मीटरच्या चौकोनांमध्ये आम्ही वनस्पती मोजतो, किती प्रजाती आल्या आहेत. तर आम्ही बारामतीलाही मोजले, ते मध्येही मोजले, वेताळ टेकडीवरती मोजले आणि कात्रज घाटातही मोजले आणि मधल्या बऱ्याच भागांमध्ये मोजले. आणि असं कळलं की ते बऱ्यापैकी सेमच आहे. तो जो आकडा आहे काय 12-15 प्रजाती पर मीटर स्क्वेअर, तो बऱ्यापैकी कॉन्स्टंट राहतो आहे. जे बऱ्यापैकी एक इंटरेस्टिंग ऑब्झर्वेशन होतं की लोकांना, म्हणजे मलाही अपेक्षा नव्हती की असं मला वाटलेलं की पावसामुळे बदलेल किंवा वाढेल, असं बाकी जगात असं दिसतं. पण आपल्याकडे असं दिसतं की पावसाचा परिणाम विशेष होत नाही आहे डायव्हर्सिटीला. तर असा हा एक इंटरेस्टिंग पार्ट होता. आता हे कळल्यावरती मग आपण पुढे डिझाईन करू शकतो की समज आपल्याला काही पॉलिसीज बनवायचे, काही बनवायचे, तर हा डेटा वापरू शकतो. वाव. मसाई माराला मी रिसेंटली जाऊन आलो. तिथे पण सवानाज आहेत, क्लासिक सवाना आहे ते. आता सवाना म्हटल्यानंतर सवाना शब्दच असा आहे की ते वाटतं की फॉरेन कॉन्सेप्ट आहे, पण सिन्स यू सेड की माळरान म्हणूया आपण त्याला, इतकं सोपं आहे ते की ते काय सिमिलॅरिटीज आहेत आपल्याकडच्या माळरानांमध्ये आणि मसाई मारामध्ये. कारण वाईल्डलाईफ टुरिस्ट किंवा वाईल्डलाईफ फोटोग्राफर्स यांच्यासाठी मसाई मारा इज लाईक म्हणजे बरेचदा म्हणतात इट्स हेवन वगैरे. मला खूप वाईट वाटतं हे असं ऐकतो मी तेव्हा, कारण मला असं होतं की यार आपल्याकडे एवढी रिच बायोडायव्हर्सिटी आहे, आपण भारतात राहतो, इतके प्राणी पक्षी आहेत, इतकी डायव्हर्सिटी आहे. वाय इट्स नॉट दॅट आय डोंट एन्जॉय गोईंग टू मसाई मारा, और इट्स नॉट दॅट आय डोंट एन्जॉय फोटोग्राफिंग
थिंग्स देअर. पण काय सिमिलॅरिटीज आहेत किंवा काय डिफरन्सेस आहेत या दोन्ही प्रकारच्या इकोसिस्टम्समध्ये, बिहेवियर्समध्ये, प्राण्यांच्या सुद्धा, झाडांच्या सुद्धा? तर सिमिलॅरिटीज भरपूर आहेत. तर असा अभ्यास झाला आहे की आफ्रिकेमधील माळरानं आणि इंडियातले माळरानं किंवा सगळे हे जे सवॅनाज आहेत त्याच्यामधील सिमिलॅरिटी झाडांच्या वाईज तर खूप जास्ती आहे. त्याच प्रजातींचे किंवा त्याच कुळांमधली झाडं इकडेही मिळतात आणि आफ्रिकेतही मिळतात. की बाभूळ फॉर एक्झाम्पल घ्या, बाभळाच्या अनेक ज्या प्रजाती आहेत त्या तिकडेही मिळतात. म्हणजे आपण क्लासिक टी व्हीमध्ये छत्रीसारखी झाडं बघतो ती आपल्याकडे त्याच प्रजातींची आहेत. तर थोडेफार फरक आहेत, पण जे आपण ओव्हरऑल म्हणायचं झालं तर खूप जास्ती सिमिलॅरिटी आहे. फक्त आपल्याकडे कसं झालं की आपण त्याला जंगल 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 म्हणत गेलो. आपल्याला वाटत राहिलं की अच्छा एकेकाळी इथं जंगल होतं, मग ते तोडून काय माळरान झालं. जे आफ्रिकेत आपल्याला कधीच असं वाटत नाही. आपल्याला कोणी सांगितलं हो आफ्रिकेमध्ये सवॅना आहे, आपण होच म्हणतो. हो होतंच, कित्येक मिलियन वर्षांपासून होतं. पण ती परिस्थिती आपली पण आहे की आपल्याकडेही अनेक मिलियन वर्ष सवॅनाजच आहेत. त्यात थोडेफार बदल होत गेले, नाही असं नाही, पण असं नाही आहे की मानवी हस्तक्षेपामुळे सवॅनाज तयार झाले आहेत किंवा त्याचा उगम झाला आहे असं नाही म्हणू शकत. सो ते होतेच. म्हणजे आपल्याकडे ही मिसकन्सेप्शन आहे की एखाद्या एरियात आधी जंगल होतं आणि ते तोडून तिथे सवाना झालं, तर असं काही झालेलं नाही आहे. त्याचे रेकॉर्ड्स आहेत. सो वेन यू आर टॉकिंग अबाउट हिस्ट्री, मी खूप एक इंटरेस्टिंग गोष्ट ऐकली होती की स्वातंत्र्यपूर्व काळातली काही फाइंडिंग्स, काही स्केचेस, काही मटेरियल तुझ्या हाती लागलं होतं. त्याबद्दल काही सांगू शकशील? सो ही जी मिसकन्सेप्शन आहे की संकल्पना की एकेकाळी जंगल होतं, हे वाक्य आपल्याला भारतात अनेक ठिकाणी प्रत्येक माळरानातल्या लोकांना शहरात गावात हे तुला ऐकायला मिळतात. सहज, म्हणजे अगदी सहज उदाहरण सगळ्या वयोगटांमध्येही. हो, कारण ते जनरेशन्स बाय जनरेशन पास होतं ना, की अरे आधी इथे काहीच नव्हतं, इथे सगळं जंगलच होतं. असंच बोललं जातं की अरे आम्ही इकडे आलो, इथे आता एवढी डेव्हलपमेंट झाली, आम्ही लहान होतो तेव्हा इथे जंगलच होतं. हे जंगलच होतं हे बोलणं इतकं सहज सवयीचं झालंय. तर ह्याच्यावरही लोकांनी बराच अभ्यास केला आहे की असं लोकांना वाटणं की का वाटतं लोकांना, की ते परत एक आपल्याला इमॅजिन करायला आवडतो असा इतिहास जो बऱ्यापैकी एक रोमॅन्टिसाइज्ड इतिहास आहे, जो स्टेबिलिटी आहे तिकडे की भरभराट आहे. तर तिकडं तर आपल्या केसमध्ये आपण परत तिकडं डिव्हॅल्यू करतो की सवॅनाज म्हणतो ते क दर्जाचे आहेत आणि जंगल अ दर्जाचं आहे. तिकडेही मनात आपले ते चक्र चालतं सबकॉन्शियसली. पण आता डेटा असं सांगतो आणि आपल्याकडे डेटा आता ब्रिटिशकालीन जी चित्र आहेत तर त्याच्यात तर क्लिअरली आपल्या टेकड्यांवरती नुसत्या टेकड्या काढल्या आणि गवत काढलं आहे. त्यात झाडांचं जंगल कधीच दिसत नाही आहे. आणि तसं तर डेटा भरपूर आहे आपल्याकडे. तो 1790 सालचं एक पेंटिंग आहे पर्वती टेकडीचं, ज्याच्यामध्ये पण चॉकलेटी रंगाने रंगवलं आहे, ते हिरव्या रंगाने रंगवलं नाही आहे आणि 4 झाडं आहेत त्याच्यात फक्त. आणि तसं चतुशृंगी टेकडीचं पण चित्र आहे 1800चं. सो ते तर आहेत. पण परत आता असं आहे की हे तर 1700-1800 सालातनं चाललेल्या गोष्टी आहेत. ते बऱ्यापैकी रिसेंट पास्ट आहे. एखादा माणूस म्हणू शकतो की ह्याच्या आधी होतं त्याचं काय म्हणाल तुम्ही? की साधारण चला 5000 वर्षापूर्वी होतं जंगल, मग तुटलं. तर तेही आपल्याला टेस्ट करण्यासाठी डेटा आहे. तर आपल्याकडे जो लोणार क्रेटर आहे मध्य महाराष्ट्रामध्ये, त्याच्यातनं लोकांनी अभ्यास केला. त्याच्यातनं 9000 वर्षांचा एक सिक्वेन्स तयार केला की आत्ता ते 9000 वर्ष आपण बॅक इन टाईम जर गेलो तर काय प्रकारच्या वनस्पती होत्या, जंगल होतं का सवॅना होतं, किती प्रमाणातलं काय होतं, गवत किती होतं, वृक्ष किती होते, हा डेटा आपल्याला 9000 ते 10000 वर्षापर्यंत उपलब्ध आहे. आणि आपल्याकडे वेस्टर्न महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्रामध्ये आणि डेक्कनमध्ये शेती फक्त 4000 वर्षापासून सुरू झाली आहे. तर 4000च्या आधीचा डेटा पण तुम्हाला माळरानच दाखवत आहे. आणि इनफॅक्ट त्याच्यामध्ये असं दिलं आहे की माणसांनी जंगल तोडली नाहीत तर सवॅनाज माळरानं वाढत गेले. त्याच्यामुळे माणूस तिथं आला आणि शेती करायला लागला की इतकी छान जागा आहे, इतकी उपजाऊ जमीन आहे, तर त्याच्यामध्ये शेती करावी, फायदा होईल आपला. तर असा तो डेटा खरं तर सांगतो. तर 9000 पूर्वीपर्यंत आपल्याला टेस्ट करायला डेटा आहे. आणि मग गेल्या 200-300 वर्षाचे तर लिखित पुरावे पण आहेत, चित्र आहेत, ह्या सगळ्या पण ते रिसेंट पास्ट आहे. तर आपल्याला आवडतं असं विचार करायला की एकेकाळी जंगल होतं किंवा एकेकाळी घनदाट जंगल अरण्य होतं. होतं. पण तसं तर काही नव्हतं. पण तिथं तेच आहे की आपल्याला तो अभिमानच राहिला नाही आहे की हे जे काटेरी गोष्टी आहेत ह्याही आपल्याच आहेत.
आणि हा इतिहास आहे, लिव्हिंग ट्रेडिशन आहेत. आता अंजन कांचन करवंदीच्या काटेरी देशामधले काटेरी आपण कन्व्हिनियंटली विसरतो आता, की जे सगळीकडे लोकांना माहिती आहे, लिहिलं पण आहे, जुन्या लिटरेचरमध्ये पण आहे आपल्या मराठी ह्याच्यामध्ये, की 500 वर्षापूर्वीचं बघितलं त्यात ते बोर बाबूळ हीच झाडं असतात. पण आपण आत्ता विसरतो, की कन्व्हिनियंटली बघत नाही ते. सो बेसिकली हे जे विसरणं होतं आहे किंवा ह्याच्याकडे जे एक दुर्लक्ष केलं जात आहे, आत्ता नवीन जनरेशननी त्याच्याकडे कुठल्या पॉईंट ऑफ व्ह्यूनी बघावं असं वाटतं? किंवा आत्ता जे कोणी व्ह्युअर्स आहेत, जे अनेक वर्ष मे बी ह्या फील्डमध्ये सुद्धा आहेत, पण त्यांनासुद्धा ह्या गोष्टींची मे बी आयडिया नव्हती किंवा माहीत नव्हतं, जे आता तुझ्या या अभ्यासामुळे समोर येतं आहे, कळतं आहे. त्यांनी ह्या सगळ्या गोष्टींकडे कसं बघावं, कन्झर्वेशनसाठी काय एफर्ट्स घ्यावे असं तुला वाटतं? अ, पहिलं एक आहे, की सोपी उत्तरं नसणार आहेत, की कुठल्याही कॉन्झर्वेशन ॲक्शन किंवा इम्प्लिमेंटेशन साठी सोपी उत्तरं आपल्याकडे तर नाहीच आहेत आत्ता तरी. असं होतं बऱ्याच वेळेला, की आपल्याला इच्छा असते, आपल्याकडे रिसोर्सही असतात, पण तेवढा स्ट्रॉंग वैज्ञानिक पाया नसतो. तर पहिलं महत्त्वाचं आहे, की कंटेक्स्ट डिपेंडंट उत्तरं असतील मे बी, की या भागात हे करावं, त्या भागात ते नाही करावं, असं उत्तरं असू शकतात. तर ह्याची तयारी असणं, की ब्लॅक अँड व्हाईट कोणी आशिष काय कोणी उत्तर तसे देणार नाही आहेत, की ह्याची तयारी असावी. दुसरी गोष्ट, की योग्य एक्सपर्टीज टॅप करणं, की समज आता आपल्याला माळरानांमध्ये काहीतरी झाडे लावायची आहेत, तर त्याच्यासाठी आपण माळरानांवर काम करणाऱ्या लोकांशी बोलावे. माझ्याशीच बोलायचं नाही, भारतातही अनेक तज्ज्ञ लोकं आहेत, बाहेरही आहेत, सगळीकडे बोलू शकतो आपण. तर आपलं थोडंसं झालं, की जुन्या काळी कसं होतं, की झाडांचा अभ्यास करणारी लोकं कमी असायची, त्यामुळे त्यांना सगळं विचारण्यात यायचं, ते बरोबर होतं. पण आता प्रत्येक गोष्टीतले स्पेशलायझेशन आहेत. तर हार्ट प्रॉब्लेम आला, की आपण डेंटिस्टकडे जात नाही, तसंच लॉजिक इकडे आहे, की तुम्ही माळरानांवर समज काही पॉलिसीज किंवा इंटरव्हेन्शन किंवा कॉन्झर्वेशन करायचं आहे, तर रेलेव्हंट लोकं पकडणं, त्यांचं पहिलं वाचणं हे महत्त्वाचं आहे. वाचन वाढवलं पाहिजे लोकांनी, हे नक्की जे सांगेन. अवघड आहे मला जे वाटतं. जे अवघड आहे. पण काही गोष्टी आहेत सोप्या भाषेमध्ये. आता हल्ली बरेच जे शोध निबंध असतात, त्याची प्लेन लँग्वेज समरी मिळते, की सिम्पल इंग्लिश आणि काही केसमध्ये मराठीमध्येही प्लेन लँग्वेज समरी उपलब्ध असते. मी माझ्या पेपर्समध्ये ट्राय करतो, जर तो महाराष्ट्राचा पेपर असेल तर एक मराठी ॲब्स्ट्रॅक्ट, एक सारांश मराठी असतोच त्याला, तर तो तरी लोकं वाचू शकतात. पण त्याबरोबर असं असतं, की विचार करून, की या भागासाठी योग्य कॉन्झर्वेशन काय असू शकतं आणि लोकांशी बोलून ते करणं हा सर्वात महत्त्वाचा मुद्दा आहे असं मला वाटतं. आता प्लांटेशनचा विषय निघाला. बरेचदा आपल्याकडे प्लांटेशन ड्राईव्हज होतात. झाडं लावा, झाडं जगवा असं बरेचदा सांगितलं जातं, ओरडून सांगितलं जातं. पण त्यासाठी ज्या एरियाजची निवड होते आणि ज्या झाडांची निवड होते, त्यामध्ये बरेचदा चुका आढळून येतात. कारण झाडंच तर लावायचे आहेत ना, हा बेसिक विचार असतो प्लांटेशन ड्राईव्ह प्लॅन करताना. किंवा काय आपल्याला झाडं लावून ती जगवायचीच आहेत ना, मग कुठलंही झाड लावू दे, काय फरक पडतो? तर काय खरंच फरक पडतो का नाही पडत? कुठलंही झाड लावलेलं चालतं कुठल्याही एरियात. काय याच्याबद्दल तुझं काय म्हणणं आहे? कारण सिन्स यू आर तू त्याच्याबद्दल अभ्यास करतोय, त्याच्याबद्दल खूप तुझा रिसर्च करून झालेला आहे. मला जनरली मला जे माहिती आहे ते असं कळलं होतं, की तुमच्या देशामध्ये ज्या जमिनीमध्ये तुम्ही जे झाड लावताय, त्या जमिनीला कुठल्याही पद्धतीने ते हार्म करणार नाही आणि इतरही झाडांना हार्म करणार नाही, अशी जात निवडावी झाडं लावताना. म्हणजे अशा जातीची झाडं निवडावीत. शक्यतो त्या एरियातच वाढू शकणारी झाडं. तर आता हे कसं कळतं, कसं ठरवायचं आणि काय चुका घडतायत ह्या अशा प्लांटेशन ड्राईव्हजमध्ये? तर आता बऱ्याच वेळेला प्लांटेशन करताना लोकांच्या डोक्यात बऱ्याच प्रकारचे कारणं असतात, की लोकांना पहिले तर आपण विचारायचं, की बाबा तुम्ही का झाडं लावताय? तर साधारण कारणं असतात, एक तर की जैवविविधता वाचवण्यासाठी किंवा एन्हान्स करण्यासाठी किंवा वाढवण्यासाठी. तर त्यात आता आपला डेटा असं सांगतो, आता माझा जे PhDचं एक काम होतं दुसऱ्या कामातनं असा डेटा आहे, की तुम्ही नैसर्गिक माळरानांवरती जर वृक्षारोपण केलंत, तर तुम्हाला पर मीटर स्क्वेअर 4 वनस्पतींचं लॉस किंवा नुकसान होईल. त्या कमी होतील आणि हा खूप मोठा फरक आहे. तर 4 वनस्पती पर 1 मीटर स्क्वेअर मल्टिप्लाय जर केलं आपण किती प्रमाणात माळरानं आहेत आपल्याकडे, 70% भारत जर माळरान असेल, तर विचार करायचा की किती मोठा हा लॉस आहे.
आणि हे 4 वनस्पती ज्या जाणार आहेत त्या कुठल्या एऱ्यागेऱ्या नाही आहेत, तर त्या अशा आहेत की ज्या फक्त माळरानातच मिळतात आणि मग त्या एकदा गेल्या की कायमच्या गेल्या. तर हा लोकांना कळायला पाहिजे की माळरानांमध्ये जैवविविधता खालच्या लेअरमध्ये असते, की गवतांमध्ये किंवा गवतासारख्या वनस्पतींमध्ये जास्ती डायव्हर्सिटी असते. झाडांची डायव्हर्सिटी तुलनेने कमी असते, जी जंगलांमध्ये जास्ती असते. ते चक्र दोघांचं उलटं चालतं नेहमी. माळरानांमध्ये खाली डायव्हर्सिटी असते, वरती कमी झाडांमध्ये. जंगलांमध्ये झाडं जास्ती डायव्हर्सिटी असतात आणि खाली गवत कमी असतं, ते कमी असतं. सो जैवविविधतेला वृक्षारोपण आणि माळरानांमध्ये खूप मोठा धोका आहे, हे एक दिसून येतं. आणि एकदा गमावलेल्या वनस्पती परत मिळवायला 100 वर्ष तर लागतात, हे आपल्याला माहितीच आहे परत. त्यामुळे ते तर नाहीच करायचं. तर दुसरी कारणं असतात लोकांची का झाडं लावायची, तर असतात की आपल्याला कार्बन स्टोअर करायचं आहे, की हवेतला कार्बन डायऑक्साईड येतो आपण शोषून घ्यायचा आहे, तर झाडं एक चांगला उपाय आहे त्याच्यासाठी. तर असे आहे की हो, झाडं लावल्यावरती कार्बन तर वाढणार, त्यांच्यात लाकूड आणि ह्याच्यात स्टोअर होणार आहे कार्बन. पण माळरानं ही जमिनीखाली अनेक प्रमाणात, जास्ती प्रमाणात कार्बन स्टोअर करतात आणि तो सिक्युअर असतो. उद्या तुम्ही झाड कापू शकता आणि तो कार्बन गेला तुमचा. पण जमिनीखालचा जो कार्बन आहे तो स्टेबल आहे, तो अनेक शतकोन शतको राहणार आहे, सो स्लो आहे, ज्याला व्हॅल्यू आहे. की तुम्हाला लाँग टर्म स्टोरेज हवं आहे, लाँग टर्म स्टोरेज आहे का शॉर्ट टर्म खूप हाय स्टोरेज जे वल्नरेबल आहे, उद्या काही होऊ शकतं त्याला. सो कार्बनसाठी पण जर तुम्ही लावत असाल तर ह्याचा विचार करा की तुम्हाला खरंच वाढणार आहे का कार्बन त्याच्याने. तर आत्ता तरी रिसर्च सांगतो तर उत्तर त्याचं नाही आहे, किंवा असं असं नाही आहे की नक्कीच वाढणार आहे असं जरी उत्तर नाही आहे त्याचं. त्यानंतर लोक लावतात की आपल्या नद्यांमध्ये पाणी वाढेल, झाडं जर आपण लावली माळरानांवरती तर नद्यांचं किंवा ग्राउंड वॉटर रिचार्ज वाढेल, हे एक लॉजिक असतं. तर आता असा डेटा आहे की माळरानांमध्ये झाडं लावल्यावरती नद्यांचं पाणी खरं तर सुकतं. का की हे लोकांना लक्षात येत नाही, म्हणजे कॉमन सेन्स गोष्ट आहे खरं तर, की झाडं पाणी घेतात पण. सो आणि ते उन्हाळ्यामध्ये जास्ती घेतात जर ते त्या प्रकारची झाडं आपण लावली तर. तर ह्याच्यामुळे खरं तर रिचार्ज होण्याच्या ऐवजी लॉस होतो ग्राउंड वॉटरचा. तर हे अनेक बाहेरच्या ठिकाणी हा बऱ्यापैकी प्रसिद्ध असा डेटा किंवा पॅटर्न आहे. आपल्याकडे थोडंसं माहिती आहे आपल्याला, पण असं पण कुठं नाही आहे डेटा की पाणी आपल्या नद्यांचं झाडं लावल्याने वाढू शकतं. उलट ते कमीच होत आहे असा उलट डेटा ते आहे. कमी होऊ शकतं. आणि असे आणि शेवटचं कारण तर असं आहे की लोकांना वाटतं की ओके, आधी जंगल होतं तर परत जंगल तयार करूया, तर ते तर आपण बघितलं तसं तर काहीच नव्हतं. नाही, काही वेळेला असंही होतं ना, की आता जे मी पाहिलंय की मायनिंगसाठी काही लँड्स ऑफिशियली दिलेले लँड्स आहेत, जिथे झाडं होती ती कापली गेली आणि मग त्यांना तो नियम असतो की तुम्हाला जेवढी झाडं कापाल तेवढीच रिप्लांट करावी लागतील. मग ते कुठला तरी असा एरिया निवडतात जिथे प्लांटेशन करतात. किंवा काही वेळेला काही पॉलिटिशियन्स ड्रिव्हन ॲक्टिव्हिटीज असतात प्लांटेशनच्या. जेव्हा कुठलीही रँडम झाडं निवडली जातात, ती इंडिजिनियस आहेत की नाही ह्याचाही विचार केला जात नाही. तर अशी जी झाडं आहेत किंवा अशा पद्धतीच्या ज्या जाती आहेत की ज्या भारतासाठी किंवा भारताच्या जमिनीसाठी योग्यच नाही आहेत. म्हणजे योग्य नाही आहेत म्हणण्यापेक्षा त्यांना जास्त न्यूट्रिएंट्स लागणार आहेत, त्यांना जास्त पाणी लागणार आहे, त्यांना वेगळ्या पद्धतीचं ॲटमॉस्फिअर लागणार आहे आणि तीच झाडं आपल्याकडे जास्त इंट्रोड्यूस होताना दिसतात अशा पद्धतीच्या प्लांटेशन ड्राईव्हजमधनं. म्हणजे जसं की आता करेक्ट मी इफ आय एम रॉंग, पण निलगिरी आय थिंक इज वन एक्झाम्पल की निलगिरीचं प्लांटेशन खूप होताना दिसतं. जे सगळंच पाणी खेचून घेतं. म्हणजे आय थिंक मॅक्सिमम पाणी निलगिरीचं झाड ओढून घेतं किंवा अशी अशी काही उदाहरणं आहेत. तर अशा पद्धतीच्या प्लांटेशन ड्राईव्हज जेव्हा केल्या जातात की बाबा ह्या वर्ष अखेरीपर्यंत आम्हाला 1,00,000 झाडं लावायचे आहेत, असं एक मोटिव्ह घेऊन 1,00,000 झाडं लावायचे आहेत, मग ती कुठलीही झाडं लावलं. हा जो एक अर्धवट अभ्यास करून प्लांटेशन ड्राईव्ह करण्याचा जो एक ट्रेंड दिसतो बरेचदा, किंवा काही कॉर्पोरेट कंपनीजसुद्धा अशा ॲक्टिव्हिटीज करतात. शाळा इनफॅक्ट अशा ॲक्टिव्हिटीजमध्ये बऱ्याचदा इन्व्हॉल्ड असतात की प्लांटेशन करतात. सो प्लांटेशन करण्याबाबतीत मला काही प्रॉब्लेम नाही आहे. पण योग्य प्लांटेशन होतं आहे की नाही किंवा योग्य जातीची झाडं निवडली जात आहेत की नाही, त्याचं काय महत्त्व आहे असं तुला वाटतं? तर तेच आहे की प्लांटेशन ॲज सच, राईट ट्री इन द राईट प्लेस इज इम्पॉर्टंट, हे मी नेहमी सांगतो. की तुम्ही खरंच अभ्यास करून त्या भागातील स्थानिक झाडं एका जंगलामध्ये
तज्ज्ञांच्या सहाय्याने आणि लिटरेचरमध्ये जो रिसर्च सांगतो आहे त्याच्या अनुसंधाने जर करत असाल तर त्याला व्हॅल्यू आहे, ते बरोबर आहे. पण हे क्वचितच घडतं. तू म्हटलास तसं बऱ्यापैकी आपल्याकडे नंबरचे टार्गेट असतात आणि ते लोकांनाही सोपं आहे की आज एक झाड लावलं, फोटो काढला, इन्स्टंट ग्रॅटिफिकेशन मिळालं, आपण घरी वापस. तर मग तो एक मुद्दा आहे की आपल्याला विज्ञान करून इन्स्टंट ग्रॅटिफिकेशन मिळेल. म्हणजे मला मिळतं, लोकांना तुम्ही सांगितलं की नाही हे 10 वर्ष तुम्ही बघत राहा कसं वाढणार आहे, मग मी तुम्हाला सांगतो. तर ह्यामध्ये पटकन उत्तर नाही आहे. तर थोडंसं असं आहे की झाडे लावण्यासाठी पहिले तर लावायचीच गरज आहे का कुठेही, जंगलातही किंवा माळरानातही लावायची गरज असेल, भासली, तर ती कुठली लावावीत? तर ऑब्व्हियसली त्या भागात मिळणारी पहिले प्रेफर करावीत. किती प्रमाणात लावावीत तेही आपल्याला सांगू शकतो आपण. आणि मग कशी लावावीत आणि झाडच हा एक भाग आहे का? तर नाही. जंगलामध्ये जरी आपण गेलो तरी एक जंगल म्हणजे फक्त झाडं का? तर नाही. झाडं प्लस प्राणी प्लस पक्षी प्लस खाली गवत प्लस बाकी अनेक हजारो गोष्टी आहेत. तर आपण जेव्हा काहीतरी करतो तर ते विचार केला पाहिजे की ते खरंच ते होणार आहे का? तर ते नाही आहे खरंच. झाडं इक्वल टू जंगल हे इक्वेशन चुकीचं आहे. तसंच माळरानांमध्ये तर झाडं तर चुकीचीच आहेत. पण कुठल्याही गोष्टी करण्याच्या आधी विचार केला पाहिजे की ह्याची खरंच गरज आहे का? आणि असेल तर हे कसं योग्य प्रकारे पहिले वैज्ञानिकदृष्ट्या छोट्या स्केलवर करू शकतो आणि मग मोठं करू शकतो. तर थोडं हे प्लांटेशन ड्राईव्हजमध्ये लोकांनी लक्ष दिलं पाहिजे की तुमचा मोटिव्ह काय आहे आणि तो खरंच डेटाने सपोर्ट केला आहे का? आणि बरंच आजकाल ऑनलाईन असतं, तुम्ही वाचूही शकता आणि लोकांशी बोलूही शकता आणि तरच झाडं लावा. नाहीतर वेगळे ग्रॅटिफिकेशनचे सोर्सेस आहेत. मग तिथं आपल्याला बऱ्यापैकी उद्देश चांगला असतो बऱ्याच लोकांचा, असं मी नाही म्हणणार की चुकीच्या उद्देशाने नाही, लावतात. मोटिव्ह चुकीचा निसर्ग नाहीच आहे. संवर्धनाचाच उद्देश असतो. पण हे समजत नाही लोकांना की ते जास्ती हार्म करते दॅन गुड. आत्ता जसं वेताळ टेकडीला मध्ये प्लांटेशन ड्राईव्ह झालं होतं, ज्यामध्ये नंतर असं कळलं की अरे बरीचशी चुकीची झाडं लावली गेली. तर खरंच वेताळ टेकडीवर प्लांटेशन ड्राईव्हची गरज होती का, हा माझा पहिला प्रश्न. तर ज्या काळात आता हे ग्लिरिसिडिया जे आपण गिरीपुष्प जे झाड जास्ती प्रमाणात लावलं आहे आपल्याकडे, तर ते ज्या काळात लावलं की 50-60मध्ये जेव्हा लावलं तेव्हा ते योग्य होतं लावणं. त्यावेळेचं विज्ञान सांगत होतं हे करणं गरजेचं आहे आणि ते केलं. विज्ञान इव्हॉल्व्ह होतं. असं स्टॅटिक नाही, एकदा लिहून ठेवलं म्हणजे लिहून ठेवलं असं नाही आहे. तर 1950s आणि 60s आणि 2021व्या शतकात बराच फरक झाला. तर आता आपल्याला माहिती आहे की अच्छा असं केलं नाही पाहिजे, हे नाही पाहिजे. तर मग ते ज्या काळात केलं त्या काळाच्या फ्रेमवर्कनुसार ते योग्य होतं. पण आता आपल्याला माहिती आहे की अच्छा नाही, आता गोष्टी विज्ञान पुढे गेले, बदलले, तर आता असं करू नये. तर हा फरक आहे. आणि आता मला हा विषय जरा सेन्सिटिव्ह आहे सध्या. पुण्यातल्या टेकड्यांबद्दल जी वेताळ टेकडी काढून टाकून तिथे एक प्रपोज्ड काही प्रोजेक्ट्स आहेत. तिथे अनेक गोष्टी आहेत. सो जे मगाशी तुझ्या बोलण्यातनं आलं की खूप मोठा एरिया हा माळरान होतं, किंवा असे रेकॉर्ड्स आहेत जुने की जिथे फक्त गवतच दिसतंय आणि एकही झाड नाही आहे किंवा 2-4च झाडं आहेत, आणि मग चतुर्शृंगीचं टेकडी दिसते आहे, मंदिर दिसतं आहे, किंवा पर्वतीची टेकडी दिसते आहे. सो आत्ता हा जो काही वाद चालू आहे टेकड्या वाचवण्यासंदर्भात, किंवा तिथे इकॉलॉजिकली बऱ्याचशा गोष्टी ज्या आहेत त्या रिस्टोअर करण्यासाठी वेगळी झाडं लावली जात आहेत, किंवा अशा पद्धतीच्या काही ॲक्शन्स घेतल्या जात आहेत, त्या सगळ्याबद्दल तुझा काय टेक आहे? तर टेकडी वाचवायला तर पाहिजे. माझा हा प्रामुख्याने टेक असेल की वाचवणं गरजेचं आहे. का तर आता आणि ह्याचं हे खूप कॉम्प्लिकेटेड प्रश्न आहे. वाटतं आपल्याला सोपा की पण परत मी म्हणेन की माझ्यासाठी प्रामुख्याने मी म्हणेन की ते माझं प्रोत्साहन स्थान राहिलं आहे माझ्या स्टडीजसाठी, की मी तिकडनं सुरुवात जर केली आहे. मला तिकडनं माझ्या जवळचं सर्वात माळरान वेताळ टेकडी होतं. तिकडनं मला प्रोत्साहन मिळालं ह्याचा अभ्यास करण्याचं, तर म्हणून मला ते जपायचं आहे. हा माझा एवढा सोपा गोल आहे, पर्सनल आहे. त्याबरोबरच दुसरा पर्सनल मी सांगितल्यासारखं की आपल्याला अजून माहीत नाही निसर्ग तिकडचा कसा चालतो. दॅट इज अ गुड इनफ रिझन टू सेव्ह इट. भलेही उद्या तुम्ही सांगितलं की आपल्याला त्याच्यातनं शून्य टँजेबल बाकी बेनिफिट आहे की पाणी नाही, कार्बन नाही, बायोडायव्हर्सिटी नाही, सगळं जरी शून्य पकडलं तरी हा सर्वात मोठा रिझन आहे माझ्यासाठी की निसर्ग कसा चालतो वेताळ टेकडीचा हे आपल्याला माहितीच नाही आहे.
किती प्रजाती आहेत, त्याच्याने पाणी, हवामान, माती, बाकी चराई ह्याचा कसा फरक पडतो हे माहीत नाही आपल्याला. म्हणून जोपर्यंत कळत नाही तोपर्यंत ते वाचवलं पाहिजे. तर हे का मध्ये झालं आणि केलं काय पाहिजे, तर त्याचं असं आहे की आत्ता जे उरलेली छोटे तुकडे उरलेत लिटरली टेकड्यांचे टू बिगिन विथ, त्यातही ज्याच्यात झाडं नाही लावलेत असे अजून छोटे तुकडे उरलेत. त्यातही जे चांगल्या प्रकारचे टिकलेत ते अजून छोटे उरलेत तुकडे. तर ते त्यांच्या संवर्धनाची अगदीच गरज आहे. कारण की आणि परत खूप जैवविविधता आहे त्याच्यामध्येही, की मी याच वर्षी डेटा घेतला आहे, त्याचे आकडे सांगतो की पर मीटर स्क्वेअर म्हणजे 1 बाय 1 मीटर, आपण एक पाऊल घेतलं की 1 मीटर होतं. त्या पाऊलामध्ये 20 प्रजाती असतात झाडांच्या, गवतांच्या. ओ इतकी हाय डायव्हर्सिटी असते की ऑन ॲव्हरेज 20 गवत आणि बाकी वाव गवतासारख्या वनस्पती येतात. वाव तर हा खूप मोठा आकडा आहे आणि त्यातले बरेच असे जे दुर्मिळ आहेत, जे भारतात काही अशाच ठिकाणी मिळतात. इतके जर आहेत आणि अख्ख्या टेकडीवरती तर 800-900 प्रकारच्या वनस्पती आहेत तसं बघितलं तर. मला हवं आहे की आपल्याला हे नामोशेष होण्याच्या आधी कळावं की हे वनस्पती एकत्र एवढ्या कशा 20 1 बाय 1 मीटरमध्ये कशा राहतात, की आपल्याला एका घरामध्ये 20 माणसं नाही राहू शकत हो आपण, त्यांच्यात भांडणं होतात, हो कोणीतरी जिंकणार कोणीतरी हारणार. तर सेम लॉजिक आहे की 1 बाय 1 मीटर त्यांचं घर आहे, त्या घरामध्ये त्यांच्यातही भांडणं होतात, काही प्रजाती जिंकणार काही हारणार, आणि मग हे कसं चक्र चालतं हे मला समजून अच्छा, घ्यायचं आहे. झाडांमध्ये पण हे होतं म्हणजे हो गवतांमध्ये सुद्धा हो, हे होतं. की उदाहरणार्थ गवत जे असतं, की गवत कुळातल्या सगळ्या वनस्पती त्या युजली उंच होतात किंवा त्या डॉमिनंट असतात. आणि गवत सोडून ज्या फुलं मोठी आपण डोळ्याला छान दिसणारी, आता बाकी लोकांना छान दिसणारी फुलं जी असतात, त्या ज्या वनस्पती असतात त्या गवताशी नेहमी ऑपोजिट वागतात, की म्हणजे गवत वाढलं की फुलणाऱ्या वनस्पती छोट्या कमी येतात, फुलणाऱ्या वनस्पती जास्ती झाल्या की गवत कमी असतं. सो त्यांचं नेहमी क्रॉसचं असं रिलेशनशिप असतं की ते भांडत असतात एकमेकाशी. आणि हे हे जितकं चक्र महत्त्वाचं माझ्यासाठी नुसतं कळण्यासाठी आहे, तितकंच ह्याला ॲप्लिकेशनमध्ये पण उपयोग आहे. तर उद्या जसं की एखादं फार्मलँड दिलं, पडीक जमीन दिली, तर त्यात आपण विचारलं की एखाद्या माळरानाचं जैवविविधता कुठून येते, तर गवतामुळे प्रायमरीली येत नाही ॲक्च्युली. ते 20 बाय 20 1 बाय 1 मीटरमध्ये मी 20 प्रजाती आहेत त्या म्हणलं, त्यातल्या फक्त 5च गवताच्या आहेत. ज्या उरलेल्या 15 आहेत ते फ्लावर्स, ज्याला आपण फोर्ब म्हणतो इंग्लिशमध्ये, आणि किंवा फुलणाऱ्या नॉन गवत वनस्पती ज्या आहेत. तर हे लोक जास्ती बायोडायव्हर्सिटीला कॉन्ट्रीब्यूट करतात. 20 पैकी 15 नॉन गवत आहेत आणि 5च गवत आहेत. भले ते 5 दिसायला खूप, तुम्ही फोटो काढलात की गवत भरपूर दिसतं, पण त्याच्या खाली जे छोट्या छोट्या गोष्टी असतात ते हे नंबर्समध्ये ॲड होतात. तर मग असं आहे की त्यांच्यात पण सतत कॉम्पिटिशन चालली असते आणि त्याच्यात खूप कॉम्प्लिकेटेड चक्र आहेत, की कशामुळे एक्झॅक्टली कोण जिंकते, का होतंय, काय चाललंय, भयानक कॉम्प्लिकेटेड. आणि जगात सगळीकडे ह्याचा अभ्यास होतो, की ऑस्ट्रेलियात होतो, युरोपमध्ये होतो, अमेरिकेत होतो, आपल्याकडे का नाही होत. आणि गिवन द फॅक्ट की सेरेंगेटी की मसाई मारामध्ये जे विविधता आहे झाडांची, जे आकडे आहेत, आपल्याकडे तेवढेच आहेत. आपल्याकडे 20 प्रजाती आहेत पर मीटर स्क्वेअर, त्यांच्याकडे 20च आहेत. असं काही नाही की त्यांच्याकडे 50-60 आहेत म्हणून ते लोक करतायत. आपण हे करू शकतो तो अभ्यास. तर ते एक झालं की टेकड्यांचं हे जतन करणं, की ही जी संपदा आहे सगळी, झाडांची असेल, पक्ष्यांची, सगळ्यांची असेल, जे उरलेले भाग आहेत, आणि जे बाकीचे भाग आहेत ज्याच्यामध्ये आता वृक्षारोपण ऑलरेडी आपण केलेलं आहे, तर ते करायचं काय हा खूप मोठा प्रश्न. जे 1950s-60sमध्ये लावली आहेत आपण झाडं, तर आता करायचं काय, ह्याच्यासाठी आपल्याला कुठे जायचं आहे हे पहिले शोधायला पाहिजे, की विचारलं पाहिजे की या निसर्गाला कुठे न्यायचं आहे. पहिले ठरवलं पाहिजे की आपला उद्देश काय आहे, कशासाठी ॲक्शन करायची हे पहिले सांगायचं. मग ते ॲक्शन आपल्या उद्देशाला मॅच होते का बघायचं. नाहीतर असं होतं की काहीतरी तर आपण करू शकतो रोज जाऊन, पण त्या उद्देशाला मॅच होतं आहे का, तर माहीत नाही आपल्याला. आपल्याला हवं आहे ते माळरान परत येणार आहे का, आता हे तर आपल्याला माहिती आहे की नैसर्गिक गोष्ट एकदा गेली की ते ऑलमोस्ट गेल्याच जमा आहे, तर ते कॉन्झर्व कराच. पण इथं ते रिस्टोअर करण्यासाठी किती वेळ लागेल, त्याचं विज्ञान अजून आपल्याकडे नसल्यासारखंच आहे, इतकं कमी आहे भारतामध्ये. आणि ती पण एक गंमत आहे ना, की जनरली आपल्याला नर्सरीजमध्ये किंवा अशा काही एरियाजमध्ये झाडं विकत मिळतात, प्लांट्स विकत मिळतात, गवत विकत नाही मिळत. म्हणजे गवताच्या ह्या ज्या वेगवेगळ्या जाती आहेत त्या प्लांटेशन करायला विकत नाही मिळत आपल्याला. सो ते प्लांटेशन पण नाही करू शकत. ते त्याचं त्याचंच आलं तर येणार आहे, ते जमिनीतनंच आलं तर येणार आहे. म्हणजे आय वॉज जस्ट थिंकिंग की जर मला माझ्या फार्म हाऊस सारख्या एरियामध्ये अशा पद्धतीचं गवत लावायचं असेल तर मी काय करायचं?
हो, मी तर पहिले म्हणेन की गवत का लावायचं इथपासून आपला विचार पाहिजे, की आपला उद्देश काय या फार्म हाऊसला आपल्याला करायचं शेवटी काय आहे. आणि ह्याचं एक बरोबर उत्तर असं अजिबात नाही आहे. लोकांना बरेच उत्तरं इक्वली व्हॅलिड आणि इक्वली करेक्ट उत्तरं असू शकतात. तर त्याप्रमाणे मग मार्ग आपण घेतला पाहिजे, की मग तिथं गवत लावू शकतो, आंब्याची झाडं लावू शकतो, काही लावू शकतो. पण ठरवलं पाहिजे आधी, की इथं माझी व्हिजन आहे, 20 वर्षात मला 30 वर्षात या ठिकाणी हे असं दिसलं पाहिजे. आणि मग आपला मार्ग आपल्या विजनशी मॅच करत असला पाहिजे. तर तो हा अवघड मुद्दा आहे तसा. वाव, हे काय इंटरेस्टिंग आहे यार. म्हणजे मला मला आता तू बोलताना कासचं पठार पण आठवलं. कासचं पठार कशात मोडतं, सवानामध्ये का ग्रासलँड्समध्ये? काससारख्या ठिकाणी आपण त्याला ग्रासलँड फॉरेस्ट मोझॅक हा योग्य शब्द किंवा आहे, की ज्याच्यामध्ये ते एका जंगलाच्या अधिवासात म्हणजे जंगल इकोसिस्टम आहे, त्याच्यामधील एक ग्रासलँड आहे. तर त्याला आपण माळरान म्हणू शकत नाही. झूम आउट केल्यावरती कासच्या बाजूला जंगल आहे बघ, सगळं खरं खरं जंगल आहे. तर जंगलातील एक पठार, त्यामुळे ग्रासलँड फॉरेस्ट मोझॅक. जसं आपण खाली साऊथ इंडियामध्ये शोलाज जे आहेत, की शोलाजमध्ये पण असतं की गवत असतं मध्ये आणि जंगल बाजूबाजूला असतं ह्याच्यात. तर दोघाही गोष्टींना आपण ग्रासलँड फॉरेस्ट मोझॅक हा शब्द वापरणं योग्य आहे. ओके, सो कासचं गेल्या काही वर्षात जे फ्लॉवरिंग व्हायचं ते आता कमी झालं आहे असं म्हणतात. ह्या वर्षी कमी फ्लॉवरिंग झालं किंवा यावर्षी काही स्पेशीज फ्लॉवरिंग झालंच नाही. ह्याचं एक ह्युमन इंटरफिअरन्स तर वाढलाच आहे, हे एक कारण आहेच. पण अजून दुसरं काय कारण वाटतंय तुला की ते फ्लॉवरिंग बंदच झालंय किंवा ती झाडं येणं बंदच झालंय तिथे किंवा ती फुलं येणं बंदच झालंय? तर बऱ्याच वेळेला आपण काय करतो, हे कास्टशी स्पेसिफिक नाही आहे, कास्टला ॲप्लाय होतंच, नाही, कास एक एक्झाम्पल आहे, पण असं अनेक ठिकाणी होत असेल. की आपल्याला काही चक्र नैसर्गिकरित्या अ, अ, चालतात, की आपल्याला ते चक्र कळलेच नाहीत, की त्यांचं फुलणं कशावर अवलंबून आहे, हे पहिले शोधणं गरजेचं आहे. त्यानंतर ते कळल्यावरती ते आपण नियंत्रण कसं करू शकतो. फॉर एक्झाम्पल आपल्याला कळलं, की एक प्रकारची किंवा आग लागल्याने अमुक तमुक होतं आहे, फुलं वाढत आहेत, कमी होत आहेत, काहीतरी होतं आहे. हे एकदा एक बटन कसं चालतं, एक स्विच कसं चालतं, एकदा कळल्यावरती आपल्याला समजेल, की अच्छा हे करायचं आहे का नाही करायचं आहे. तसंच काय पाणी आहे, न्यूट्रियंट्स आहेत, बाकी सनलाईट आहे, ह्यांचं कॉम्प्लिकेटेड चक्र कसं एकदा चाललं हे कळलं, की आपण समजू शकतो, की कशामुळे फुलं वाढत आहेत, कमी होत आहेत. आणि मग इंटरव्हेन्शन्स करू शकतो, जसे की आपल्याला कळलं, की नाही बाबा हे चुकीचं आहे किंवा हे बरोबर आहे, तर त्याप्रमाणे बदलू शकतो. तर भारतासाठी आपल्याकडे अनफॉर्च्युनेटली अजून एवढा डेटा नाही आहे, की आपल्याला डिटेल्ड माहिती आहे. थोड्या गोष्टी माहिती आहेत, ज्या बेअर मिनिमम बेसिक्स आहेत त्या माहीत आहे. काही पर्टिक्युलर जागांसाठी माहीत आहे आणि चांगल्या प्रकारे. जसं की मुदुमलाईमध्ये जे माळरान आहेत त्यांच्याविषयी आपल्याला अधिक माहिती आहेत कंपेअर्ड टू काय महाराष्ट्रातले म्हणूया. तर तशा गोष्टी आहेत, पण आपल्याला असं म्हणू शकत नाही की ते कळलेलं आहे. आपण त्याच्या जवळ पण नाही आहोत. 50% तर दूर, आपण 10%लाही आलो नाही आहेत अजून, की ह्याचं उत्तर मग त्याच्या देण्यासाठी. जवळ जायला काय केलं पाहिजे आपण? जवळ जायला मला वाटतं की हे जे मूलभूत विज्ञान आहे, की बिना ॲप्लिकेशन, कॉन्झर्वेशन, रिस्टोरेशनची अपेक्षा करता केलेलं विज्ञान, त्याला प्राधान्य देणं ह्याची गरज आहे. जितकं ॲप्लिकेशनलाही गरज आहे देणं. असं नाही म्हणत आहे कोणी की हे न करून ते केलं पाहिजे. दोन्ही इक्वली केलं पाहिजे. कारण की एकावर दुसरं डायरेक्टली अवलंबून आहे. तर आज आता कसं झालं की अवेअरनेस आजकाल लोकांना आहे, की माळरानांचा म्हणा, जंगलांचा म्हणा, की वाढतोय, डेव्हलप होतोय, की हेही महत्त्वाचं आहे. पण मग करायचं काय हा जो प्रश्न येतो, त्याच्यासाठी उत्तरांसाठी पहिले हे कळलं पाहिजे, की ते कसं चालतंय तेच माहीत नाही आपल्याला. नाही, पुन्हा तिथेच येतं की त्याच्यावरती अभ्यास कमी झाला आहे आणि तो आपण आता केला पाहिजे. इट्स हाय टाईम वी हॅव टू स्टडी अबाउट द ग्रासलँड्स अँड सवानाज. आणि जसं आपण जंगलांचं केलं, की भारतातील जंगल जे पर्टिक्युलरली दक्षिण वेस्टर्न घाट्समधले जे जंगलं आहेत खरी, तर त्यांच्यात अभ्यास भरपूर झाला आहे. खरा मूलभूत विज्ञान, आणि त्याप्रमाणे रिस्टोरेशन, कॉन्झर्वेशन इनिशिएटिव्हजही मॅच होत आहेत. तर आता आपली परिस्थिती तेवढी आहे, की आपण म्हणू शकतो आपल्याला बऱ्यापैकी कळलं. पूर्ण तर कधीच कळत नाही, पण बऱ्यापैकी कळलं की काहीतरी ॲक्शन घेऊ शकतो. तसं अजून माळरानांचं काहीच आपण जवळ नाही आलो आहे. सो बेसिकली द बिगेस्ट चॅलेंज इज वी आर नॉट स्टडिंग इट इनफ. बरोबर. आणि त्या स्टडिंगसाठी असं आहे, की परत तोच आपल्याला अभिमान, काय आपल्याला लाज वाटते काटेरी आपल्या नॅचरल हिस्ट्री आणि इकॉलॉजीची.
ती एक सॅड गोष्ट आहे आणि तसं कोणाला प्रोत्साहनच नाही मग अभ्यास करायची. सो ट्रॉपिकल ग्रासलँडच्या ह्या रिस्टोरेशन्ससाठी म्हणजे जे आता काय म्हणतात एक्सटिंक्ट झालेत म्हणूया आपण, किंवा संपत येत आहेत असं म्हणूया, त्या रिस्टोरेशन्ससाठी आपण काय प्रयत्न करू शकतो? जसं मी म्हटलं तसं की मला झाडं मिळतात नर्सरीमध्ये रिस्टोर करायला किंवा लावायला, तशी मला गवत मिळत नाही. तर मी काय करू शकतो जेणेकरून हे जे मला माहिती आहेत हे ग्रासलँड्सच आहेत किंवा हे सवानाचंच आहेत, ते रिस्टोर करण्यासाठी मी काय करू शकतो किंवा आपण काय करू शकतो? मी म्हणेन की ह्याचं उत्तर परत सोपं नाही आहे आणि थांबणे हे उत्तर आहे सध्यासाठी आपल्याकडे, की आपण थांबू शकतो, की तेवढा रिसर्च अजून येऊ दे त्या पातळीला, की आपल्याला काय ॲक्शन घ्यायची आहे हे कळेल. का की आत्ता तरी आपल्याला जे दिसतं आहे की असं आहे की छोट्या स्केलला पहिले आपण एक्सपेरिमेंट्स केले की कळू शकतात की काय प्रकारचं रिस्टोरेशन करणं योग्य आहे. मग मोठ्या स्केलला पण जाऊ शकतो. तर तसं अजून छोट्या स्केलला काहीच आपल्याकडे नाही आहे किंवा खूपच कमी आहे. तर ते होणं खरं गरजेचं आहे पहिले. त्यामुळे ते जोपर्यंत आहे तोपर्यंत खरंच काहीच उत्तरं नाही आहेत आत्ता. आत्ता कुठे आपल्याला हा अवेअरनेस यायला लागला आहे लोकांना की अच्छा मारणंही महत्त्वाची आहेत. त्यामुळे तसं म्हणलं तर साहजिकच आहे की तसा रिसर्चही हळूहळू आता पिकअप होतो आहे. तर खरंच सध्या तरी उत्तरं नाही आहेत, असं आहे. मध्ये मी एक फॉरेस्ट फायर खूप जवळनं पाहिली होती. मी नागझिराला गेलो होतो तेव्हा. अचानक लांबनं खूप दुराचे लोट व्हायला लागले आणि असं झालं की आम्हाला दिसत होतं की मागे कुठेतरी आग लागली आहे आणि जे फॉरेस्ट फायर फायटर्स होते ते लगेच आमच्या समोरच गाडीत बसून तिकडे जायला लागले, रवाना झाले. हा जो वणवा लागतो त्याबद्दल पण अनेकदा बऱ्याच जणांच्या मनात मिसकन्सेप्शन्स असतात. किंवा मी मध्ये कुडाळवरनं येत होतो आणि कुडाळवरनं म्हणजे मी कोकणात एका ठिकाणावरनं कुडाळ वाटेत होतं. तिकडनं जाताना असं कंप्लीट लिटअप झालं होतं सगळं आणि ती फॉरेस्ट फायर वेड्यासारखी जोरात पसरत होती. त्याबद्दल काही सांगायला आवडेल? वणव्याबद्दल इन जनरल किंवा फॉरेस्ट फायर जेव्हा लागते, इज इट इम्पॉर्टंट? ती नॅचरली लागते बरेचदा. त्यांनी काय नुकसान होतं सिन्स इट्स फायर? काही जण मुद्दाम लावतात, काही जण ते कंट्रोल करायला लावतात. बरेच ॲस्पेक्ट्स आहेत त्याला, जे मला वाटतं शहरातल्या अनेक जणांना माहितीच नसतात. किंवा आपण कम्फर्टेबली आपल्या स्पेसमध्ये असतो तेव्हा आपल्याला बऱ्याच ह्या गोष्टी हिट पण करत नाहीत की अरे वणवा लागला आहे, त्यांनी काय होत असेल. किंवा जसं मध्ये ॲमेझॉनला मध्ये खूप मोठी फॉरेस्ट फायर लागली, ज्याचं जगभरात सगळीकडे खूप चर्चा झाली त्याच्याबद्दल की अरे ही एवढी मोठी फॉरेस्ट फायर लागली आणि बरंच नुकसान झालं. व्हॉट इज? तर आता ह्याच्यामध्ये जे फायर्स आहेत तर ते पहिले आपल्या मनात आपण 2 भाग केले पाहिजेत, की हा प्रश्न विचारला पाहिजे की हा वणवा खऱ्या जंगलात लागला आहे का माळरानात लागला आहे? जर ऑप्शन ए असेल की हा खरंच जंगलात लागला आहे, की ॲमेझॉनमध्ये लागला असेल, कुडाळमध्ये लागला असेल किंवा आंबोलीत लागला असेल, तर खरंच ही चिंतेची बाब आहे की ते खरंच घातक आहे जैवविविधतेसाठी. तिकडं त्याचा विनाश होणार आहे आपल्या डायव्हर्सिटीचा. हे हे अतिशय योग्य आहे. पण 80 ते 90% गोष्टी आपण न्यूजमध्ये भारताच्या ज्या जरी बघतो फायर्सच्या, आता उन्हाळा येऊ दे, फेब्रुवारी मार्चपासून सुरू होतात बातम्या, तर 80 ते 90% बातम्या असतात खरं तर माळरानांवरच्या आगींचे. तर खरं तर आग आणि माळरान ह्यांचं नातं खूप जवळचं आहे आणि एक दुसऱ्याशिवाय जगू शकत नाही असं येते. तुम्ही एक बंद केलं तर दुसरं ऑटोमॅटिकली खराब होऊन मरणार आहे. आणि ते अनेक हजारो काय मिलियन्स ऑफ वर्षांपासून ते चक्र चालले आहेत, आग आणि माळरान आणि गवत या गोष्टींचं. तर पहिले त्याची इकॉलॉजी अशी आहे की आग ही पहिले तर वीज पडून नॅचरली बऱ्यापैकी प्रमाणात व्हायची. म्हणजे मानवी हस्तक्षेपाच्या बऱ्याच आधी वीज पडून आग पसरायची. की उदाहरणार्थ आपण घेऊ परत की एखादी वीज पडली बारामतीला, तिथनं आग सुरू झाली, तर ती पसरत पसरत पुणे, वेताळ टेकडी, कात्रज घाट सगळीकडे पसरली असती आग. का की आधी काय शहरं नव्हती, काही नव्हतं, सलग भाग होते सगळे, तर कंटिन्युटी होती आगीला पसरण्यासाठी. मग हळूहळू काय केलं की आपण तुकडे करत गेलो त्याचे आणि मग एका भागात लागलेली आग दुसरीकडे पसरत नाही. पण मग जर माणूस ती आग प्रत्येक ठिकाणी लावत असेल
तर थोडंफार सरोगेट आहे ते, थोडंफार सबस्टिट्यूशन आहे ते. तर त्या परिसंस्थेसाठी आग महत्त्वाची आहे. कोण लावते तितकं महत्त्वाचं नाही आहे. पण त्यातही आता की खूप सारे न्यूअन्स किंवा डिटेल्स आहेत की आग किती पाहिजे, किती फ्रिक्वेंट, म्हणजे दरवर्षी पाहिजे, 10 वर्षातून एकदा पाहिजे का 100 वर्षातून एकदा पाहिजे, किती मोठी पाहिजे, कधी पाहिजे, की डिसेंबरला चालेल का, एप्रिलला चालेल का, का जूनला चालेल का. तर हे असे बरेच फॅक्टर्स असतात, की पैलू असतात, की ज्याला आपण फायर रेजिम म्हणतो, की नुसती आग हो नाही आहे त्याच्यामध्ये. कशी, कधी, का, कोणी लावली, किती फ्रिक्वेंटली, हे सगळे भाग येतात. तर हे आत्ता आपल्याला भारतासाठी माहिती काय आणि जगासाठी माहिती आहे असं आहे, की माळरानांसाठी आग भयानक गरजेची आहे. ओ, त्यांच्यातली जैवविविधता आगीमुळे नॅचरली लागलेली आग. नॅचरली आणि मानवाने लावलेली आग. ओके. तर आणि त्याच्याकडे येतो मी, की त्याचं डिटेल्स आणि न्यूअन्सकडे येतो. की आग आग महत्त्वाची अशी आहे, की आता माळरानांमध्ये जसं गवत आणि बाकी नॉन गवत वनस्पती एकमेकाशी क्रॉस करून वागतात, तसंच गवत आणि झाडं ह्यांचा पण क्रॉस असतो, की हे एकमेकाशी सतत भांडत असतात, की खूप झाडं आली माळरानांमध्ये, की गवत कमी होतं एकदम, बरोबर. आणि खूप गवत जेव्हा असतं, तेव्हा ते झाडांच्या ज्या बिया पडतात, ते रोप मोठे होऊ देत नाहीत, का की ती आग लागत राहते तिकडे. तर त्यामुळे ते एकमेकांशी सतत संघर्षामध्ये असतात. आता आग काय करते, आग जेव्हा लागते, तेव्हा ऑब्व्हियसली झाडं मरतात, गवत जिंकतं. आणि जर मग आता कॉन्व्हर्सली आपण आग बंद केली, तर झाडं जिंकणार आहेत या गेममध्ये. आणि जर झाडं जिंकली, तर आता आधीचा आपला पॉईंट होता, की पर मीटर स्क्वेअर 20 डायव्हर्सिटी जी होती, ती 1 किंवा 0 होणार आहे. आणि मग आपली जैवविविधता 0 झाली, 20पासून 0. तर असा आगीचा नैसर्गिक रोल आहे, की ही जैवविविधता टिकून ठेवणे. कारण की सगळ्यांसाठी, सगळ्या झाडांसाठी सनलाईट किंवा सूर्यप्रकाश हा एक लिमिटिंग फॅक्ट आहे. खाणं त्याच्यामुळे बनवतात, बरोबर, सगळी झाडं. मग गवतावरती आपण झाडं लावली की शेड येते, त्याच्याने ते सनलाईट मिळत नाही, मग ते मरतात. तर हे जे चक्र आहे, हे फायरमुळे सतत राहतं. आणि आपल्याला आत्ता माहिती असेल, की भारताच्या बऱ्याच माळरानांसाठी किमान 10 वर्षातनं एकदा आग लागणं तरी गरजेचं आहे. एवढं आपल्याला अंदाजाने माहीत आहे. आता एक्झॅक्टली किती बाबा, किंवा 2 म्हणणं चालेल का? तर ह्याची उत्तरं इतकी स्पेसिफिक अजून नाही आहेत. पण असं पण नाही, की आपल्याला काहीच माहीत नाही तर काहीच करू शकत नाही, असं नाही आहे सध्या. तर ह्याचे पुरावे काय आहेत आपल्याकडे? आपल्याकडे बरेच ह्या ज्या वनस्पती आहेत, त्या आगीबरोबर को-इव्हॉल्व किंवा त्याची उत्क्रांती एकत्र झाली आहे, की त्यांना हवी आहे, आगीची सवय नसून त्यांना आग हवी आहे त्यांच्या जगण्यासाठी. ते जर जळलं नाही तर ते पुढच्या वर्षी येणारच नाही. जर सेल्फ शेडिंग आणि स्वतःनीही ते मरू शकतं, की इतकी पानं तयार झालीत त्याला, की त्याची स्वतःच्या सावलीने पण त्याचा लॉस झाला असंही होतं. पण त्याचबरोबर सांगेन, की एक्झॅक्ट किती प्रमाणात हवी आहे हे जसं की आपल्याला माहीत नाही आहे. हे शोधण्यासाठी प्रयत्न चालू आहेत लोकांचे. पण हे आहे, की आग विझवणं किंवा आग थांबवणं हे जास्ती घातक आहे या तुलनेत, की दरवर्षी लावणं. तर आपल्याकडे 2 ऑप्शन जर दिले, की 100 वर्ष आग लावूच नका एखाद्या माळरानात आणि एखाद्या माळरानात दरवर्षी लावा. तर जैवविविधतेसाठी दरवर्षी लावणं डेफिनेटली बेटर आहे दॅन थांबवणं. तर एवढं आपल्याला माहीत आहे. आणि आग आपल्याकडे खूप निगेटिव्हली बघतात. आज कुठेही आपण गेलो, की निगेटिव्हली बघतात, की आग म्हणजे वाईटच, त्याच्याने जैवविविधतेची हानी होणार आहे, असं लॉजिक आहे. तर असं तर कुठल्याही भारतातलाही डेटा आहे आपल्याकडे सांगणार, की आगीमुळे वाढते ग्रासलँडची डायव्हर्सिटी. आणि त्याचबरोबर असं आहे, की फायर सप्रेस किंवा थांबवली आग, की एक आपण काय म्हणतात, एक असं बॉक्स तयार करतोय, जिकडे इतकं सारं लाकूड आणि जळण्याच्या गोष्टी भरल्या आहेत, की तो बॉम्ब फुटेल एक दिवशी मग, की जे दरवर्षी कमी प्रमाणात आग लागणार आहे. की बंडीपूर किंवा हे जे उदाहरणं 2019-20 साली आली, की तिकडं खूप मोठी आग झाली. ती का झाली, की आपण दशको थांबवली आग, जी रेग्युलरली कमी इंटेन्सिटीची लागायची. मग त्या सगळ्या गोष्टी पाईल अप झाल्या आणि एक बॉम्ब तयार झाल्यासारखं झालं, की एक दिवशी लागली आणि सगळं खूप मोठं पेटलं मग. जे पण नैसर्गिक नाही आहे मग, की नैसर्गिकरित्या अशी आग होते, की दरवर्षी थोडी लावायची आणि ती कमी इंटेन्सिटीची लागणार मग त्याप्रमाणे. तर अशा आपल्याकडे बरेच लोकं आग जे असते आपल्याकडे लावली जाते. आता 90% आग आपल्याकडे माणसं लावतात. त्या प्रश्नाकडे, की नैसर्गिक काय आहे हा पण एक प्रश्न आहे. आता माणूस निसर्गाचा इनहेरंट भाग आहे. माणूसही आग हजारो वर्षांपासूनच लावतोय. असं नाही की काल आजपासून लावायला लागतोय. 100-200 वर्ष नाही, ती हजारो वर्षांपासून आपणही आग लावतोय.
तर ती कंट्रोल्ड प्रकारे लावली तर ती योग्य आहे. तुम्ही एखाद्या उद्देशाने जर आग लावली आहे एखाद्या माळरानात, तर ती योग्य आहे. उद्देशाने आणि काळजीपूर्वक. की कोणाची घरं असतील आणि आग लावली तुम्ही माळरानात, ते चुकीचं आहे. तुम्ही विचारच जर केला नसेल, तर त्याला आपण वाईल्ड फायर म्हणू किंवा विचार न केलेली आग म्हणू. पण आपल्याकडे बऱ्याचशा ज्या आगी असतात, ते कुठल्या ना कुठल्यातरी विचाराने लोकांनी लावले असतात. ते शहरातल्या माणसांना वाटतं की नाही, नाही, गावातले लोकं असेच आग लावून टाकतात, नुकसान होतं माळरानांचं. तसं अजिबात काही नसतं. तुम्ही मार्चमध्ये आग लागली की जून जुलैत येऊन बघा, हिरवंगार असतं सगळं. ते तुमच्या मनाला फक्त वाईट वाटतं की काहीतरी जळून गेलं, पण ते जळणं झाडांसाठी, प्राण्यांसाठी पण गरजेचं असतं तेवढंच. आता साधं उदाहरण की आपल्याकडे फॅन थ्रोटेड लिझर्ड्स आहे, जे सिटाना किंवा सरडा म्हणतो आपण त्यांना. तर त्यांनाही ओपन गोष्टी लागतात डिस्प्लेसाठी. जर तिकडं झाडं आली, तर ते डिस्प्ले नाही करणार, दिसणार नाही त्यांच्या ह्यांना. सो या सगळी जैवविविधता इंटरलिंक्ड आहे, की आग ओपन ठेवणं, माळरानांची कॅनोपी आणि त्याची डायव्हर्सिटी. तर पण ही काळजी घेणे बऱ्याच वेळेला मिसयूज पण होतो आगीचा, की म्हणजे मुद्दामूनही लावतात लोकं. तर तसं करणं टाळलं पाहिजे, की पण हेही लक्षात घेणं, की हा एक नैसर्गिक भागही आहे या अधिवासाचा, याची गरज आहे. हे जे इंटरडिपेंडन्स आहे नेचरमधल्या या सगळ्या एलिमेंट्सचा एकमेकांवरचा, म्हणजे इन्सेक्ट्सचा, लिझर्ड्सचा, झाडांचा, गवताचा, जमिनीचा, पाण्याचा, हा जो सगळा एक इंटरडिपेंडन्स आहे तो इतका फॅसिनेटिंग आहे. काही काही वेळेला नुसतं असं वाटतं की यार खरंच काय पद्धतीने निसर्ग फंक्शन करत असेल ना, काय पद्धतीने ते एकमेकांना कॉम्प्लिमेंट करत इतकी वर्ष इव्हॉल्व पण होत आहेत. असंही नाही की त्यातल्या बऱ्याचशा स्पीशीज इव्हॉल्व होत नाही आहेत. अनेक कीटक आहेत ज्याच्याबद्दल अजून अभ्यासही झालेला नाही आहे. तर उदाहरणार्थ आता तू म्हणलास तसं, की आपल्याला इतकं कमी माहिती आहे, की दरवर्षी साधारण भारताच्या माळरानांमधनं किमान 10 नवीन प्रजाती वनस्पतींच्या, फक्त मी सांगतो, यांचा शोध लागतो, की ह्या आपल्याला माहितीच नव्हत्या आधी होत्या. ही नवीन स्पीसीज आहे. किमान 10 दरवर्षी नवीन मिळतात. आणि असा विचार करा, की हा आकडा इतका मोठा आहे, की हे आपण कधी लक्षच दिलं नाही ह्यांच्याकडे. पहिले फक्त जंगलांमध्ये आपण फिरलो, तिथं तर आहेच आहे, सोनंच आहे. पण इकडेही तेवढंच सोनं आहे, जे आपल्याला आत्ता हळूहळू दिसायला लागतं, की अच्छा, इकडेही नवीन गोष्टी मिळत आहेत. असं आहे. सो बरेचदा काय होतं, आता आता एक फॅड आलं आहे सस्टेनेबल लिव्हिंग, सस्टेनेबल लाईफस्टाईल्स, विच जे मार्केटच असं केलं जातं किंवा जे प्रमोटच असं केलं जातं की त्यामुळे कन्झर्वेशन होणार आहे किंवा त्यामुळे म्हणजे फॅब्रिक्स असतील, आपण खाणारे काही खाद्यपदार्थ असतील, अनेक अशा गोष्टी आहेत जे सस्टेनेबल लिव्हिंगच्या अंडर येतात आणि त्याचं एक मार्केटिंग वेगळ्या पद्धतीने केलं पण जात आहे. हाऊ मच आर यू ऑन बोर्ड विथ दिस होल कन्सेप्ट ऑफ मार्केटिंग थिंग्स ॲज सस्टेनेबल लिव्हिंग? आणि जसं खरंच गरज आहे का, हा प्रश्न प्रत्येक वेळेला विचारला पाहिजे की काय अचीव करायचं आहे आणि त्याच्यासाठी खरंच आपल्या ह्या प्लॅन ऑफ ॲक्शनचा गरज आहे, याची गरज आहे का? जसं की आता एक उदाहरण द्यायचं तर अगेन सस्टेनेबल लिव्हिंगकडेच येणारं की इलेक्ट्रिक व्हेकल्स आर नाव बीइंग प्रमोटेड अँड मार्केटेड ऑन अ व्हेरी बिगर स्केल. पण त्यामध्ये काही लूपहोल्ससुद्धा आहेत, कारण त्याच्यासाठी मायनिंग जास्त होतं आहे त्या बॅटरीज प्रोड्यूस करण्यासाठी. बरं, त्याचं डिस्कार्ड कुठे करायचं याबद्दल अजून तेवढी क्लॅरिटी नाही आहे. सो हे जे काही सस्टेनेबल लिव्हिंगकडे जाण्याचं किंवा सस्टेनेबल लिव्हिंग केलं पाहिजे टू कन्झर्व नेचर, हे जे काही एक सध्या ट्रेंड दिसतोय सगळीकडे, त्याबद्दल काही सांगावंसं वाटतंय, बोलावंसं वाटतंय? गरजा कमी करणं हे एक आय थिंक सगळ्याचा उपाय आहे, की मग त्याच्यामध्ये आपण चूज करू शकतो, की त्यातल्या त्यात कमी फूटप्रिंटवाला ऑप्शन काय आहे. पण तेच तू म्हणलास तसं, की इलेक्ट्रिक व्हेकल शेवटी वीज कुठून येते आहे, हे विचार करणं गरजेचं आहे. ठीक आहे, पेट्रोल आणि डिझेल घातक असेल, तर वीज कमी घातक आहे का एमिशनसाठी, मे बी हो. पण सस्टेनेबल त्याच्याने बनतो आहे का, तर आपल्याला माहीत नाही. तर प्रत्येक गोष्ट येते कुठून आणि ते कशाप्रकारे मार्केट केलं जातं आहे आणि त्या कंपनींचा फायदा आहे का पृथ्वीचा फायदा आहे, ह्याचा विचार केला पाहिजे. की साधी गोष्ट आहे, की बऱ्याच वेळेला की आता फॅब्रिक्स वगैरे तू म्हटलं, की आपण म्हणतो की लोकली सोर्स किंवा लोकली मेड असे जे हे असतात. तर तुम्ही गावातल्या लोकांना किंवा जिकडचं तुम्ही ब्रँड बनवताय, त्यांना फक्त मजूर म्हणून वापरताय का तुम्ही त्यांना को क्रिएटर म्हणून बघताय? की त्यांचे विचार घेताय त्याच्यामध्ये, का फक्त
मजुरीला बसवलं आहे आणि म्हणता की हो हो आम्ही हे गावकऱ्यांकडनं करून घेतलं आहे. तर त्याचे की लोकांचा जो हे असतो बघण्याचा की क्वेश्चन केलं पाहिजे की क्रिटिकली विचार केला पाहिजे. वेबसाईट जाऊन बघायच्या त्यांच्या, खरंच बघायचं डेटा दिला आहे का? किंवा बघायचं की काय प्रकारचं इन्व्हॉल्वमेंट आहे लोकांची किंवा सस्टेनेबल शब्द वापरला असेल तर विचार करायचा की तुम्ही गणित दाखवता का आम्हाला सस्टेनेबिलिटीचं तुमचं की काही असेल कार्बन असेल पाणी असेल किती लागलं ह्याला काय कसं केलं हे दिलं आहे का हे जर आय थिंक आपण ॲज ऑडियन्स किंवा ग्राहक ह्यांनी जर विचार केला या दुकानात जाण्याच्या आधी तर हा सगळ्यात महत्त्वाचा फॅक्टर आहे की तेच कमी झालं लोकांच्या की क्रिटिकल थिंकिंग हे खूप कमी झालं. म्हणजे मुंबईत एक कॅफे द न्यूड कॅफे नावाचा कॅफे आहे मुंबईत, आणि ते क्लेम करतात की त्यांचं झिरो वेस्टेज पॉलिसी आहे. सो त्यांच्या कॅफेत जे काही यूज होतं ते सगळं रिसायकल होतं कॅफेमध्येच, आणि ते सगळं पुन्हा वापरलं जातं. तर मी माझा पर्सनल फेवरेट कॅफे आहे तो. मी बरेचदा तिथे खायला जाणं प्रेफर करतो. ते कुठेही आम्ही सस्टेनेबल लिव्हिंगसाठी हे करतोय वगैरे असं मार्केटिंग करत नाहीत. त्यांचं झिरो वेस्टेज आहे आणि ती खरीच पॉलिसी आहे त्यांची. खरंच त्यांच्या कॅफेमध्ये वापरलं जाणारं काहीही डिस्कार्ड करायला बाहेर पडत नाही. आणि मी त्यांची मार्केटिंग किंवा ॲडव्हर्टाइजमेंट नाही करते, बट सिन्स यू मेन्शन्ड इट, आय हॅव सीन इट हॅपनिंग. सो हे पॉसिबल आहे खरं तर करणं, की तुम्ही ज्या काही तुमचं वेस्ट जे काही असेल, म्हणजे तुमचं जसं की आमच्या या पॉडकास्टवरती निलीम सर आले होते, निलीम कुमार खैरे. ते एका प्रोजेक्टवर काम करत आहेत सध्या लोणावळ्यामध्ये, जिथे ते त्यांचं सगळं वेस्ट रिसायकल करत आहेत. आणि त्यांनी आम्हाला सांगितलं की मी फ्युएल तयार करतो आहे प्लास्टिक वेस्टपासनं, ज्यावरती व्हेकल्स कॅन रन इन फ्युचर. आणि त्याच्यावरती त्यांचं काम चालू आहे आणि काही ठिकाणी त्यांना ते सक्सेसफुली इम्प्लिमेंटसुद्धा करता आलं आहे. सो मे बी आपण सुद्धा त्या दृष्टीने विचार केला पाहिजे की जर आपल्याला माहिती आहे नॅचरल रिसोर्सेस कमी होत आहेत, आपल्याला हे माहिती आहे की पर्यावरण क्लायमेट चेंज होतं आहे, पर्यावरणातल्या अनेक गोष्टी कदाचित आपल्याला पुढच्या 10 वर्षात दिसणार नाही आहेत. जसं तू म्हणालास तसं की काही स्पीशीज कदाचित एक्सटेंट होणार आहेत. झाडं, किडे, प्राणी, पक्षी हे तर आपल्याला कळतच आहे की त्यांचं बिहेवियर बदलतं आहे, त्यांचं एक्सटेन्शनकडे जाण्याचा एक हे सुरू आहे. ह्या सगळ्यात what is the best practice that we can do to support conservation or to हा जो काही होणारा ऱ्हास आहे पुढच्या 5-10 वर्षात तो अजून प्रोलॉंग करण्यासाठी व्हॉट आर द बेस्ट प्रॅक्टिसेस दॅट वी कॅन डू. म्हणजे एक तू म्हणालास गरजा कमी केल्या पाहिजेत, तसं अजून काय आहे जे तुला वाटतंय की हे तर केलंच पाहिजे, हे मस्ट आहे, हे आपण आता अवॉइड करूच शकत नाही? तर मी म्हणेन की कुठल्याही क्लेम्स, कुठल्याही निसर्ग वाचवण्याचे जे क्लेम्स आपण वाचतो, ऐकतो किंवा विचार करतो की अच्छा हे आपण करूया का, तर तिथे सामील होण्याच्या आधी रिथिंक केलं पाहिजे की एक मिनटं, हे खरंच होतं आहे का? एखाद्या कंपनी, संस्था ह्यांनी जर एखादं सांगितलं असेल की आपण हे करूया, ए केल्याने बी होईल, ह्याचा खरंच एवढा पुरावा आहे का? ह्याची डबल तपासणी केली पाहिजे सामान्य माणसाने, हे मला वाटतं. जे मीही नॉन सायन्स केसमध्ये करेन की माझ्या फील्डच्या बाहेर मीही हेच करेन, तर तसं मला वाटतं बाकी लोकांनीही केलं पाहिजे की ह्याच्याने खरंच निसर्ग वाचतो का? निसर्ग वाचवणं म्हणजे खरंच काय आहे? आणि या प्रश्नांमध्ये गुंतून घेणं खरंच खूप फायद्याचं आहे. आपल्याला वाटतात की हे प्रश्न कुठे उत्तरांकडे नेणार नाही आहेत, पण थोडी उत्तरं असतात मात्र. असं नाही आहे की अगदीच आपण हवेत सोडतो आहे लोकांना. काय करू नये हे थोडं कळतं त्याच्यातनं. वाचन वाढवणं परत तेच आहे, लोकांशी बोलणं आणि मग डिसिजन घेणं की अच्छा हे आपल्याला करायचं आहे का? हे करणं आणि गरजा कमी करणं, या गोष्टी मला वाटतं ह्या अगदीच गरजेच्या आहेत. आशिष, थँक्यू सो मच. तू आज तू मला माहिती आहे तू पुढच्या काही दिवसात परत जाणार आहेस आणि भारतात नसणार आहेस, आणि तुझं अभ्यास आणि तुझं काम चालू राहणार आहे. पण तुझं हे सगळं नॉलेज, आज हा एपिसोड थोडा सायंटिफिकली इम्पॉर्टंट आहे, टेक्निकली इम्पॉर्टंट आहे, पण हे नॉलेज तू आमच्या सगळ्यांबरोबर शेअर करतो आहेस. इट्स अ ऑनर फॉर अस. कारण जंगल एकोजची सुरुवातच आम्ही त्यासाठी केली आहे की अशा गोष्टी ज्या सहज आपल्यापर्यंत नाही पोचत, किंवा असे विषय जे फक्त आपल्याला बातम्यांमधनं कळतात आणि हायलाईट्समधनं वाचून समजतात, किंवा काही जणांच्या चर्चेत आल्या तरच आपल्यापर्यंत येऊन त्या भिडतात. पण खरं तर त्या आपल्याला एका शहराचा किंवा एखाद्या गावाचा किंवा एका देशाचा नागरिक म्हणून त्या गोष्टी जाणून घेणं किती
गरजेचं आहे हे आज तुझ्याशी बोलल्यानंतर मलाही जाणवलं. म्हणजे माझ्यासाठी अजून काही गोष्टी मी प्रोसेस करतोय की यार मला ह्या गोष्टींचा मी विचारच केला नव्हता इतक्या वर्षात. म्हणजे माझंही गवताकडे किंवा ग्रासलँड्स कडे किंवा माळरानांकडे इतकं लक्ष कधी वेधलं गेलं नव्हतं. तुझ्याशी बोलल्यानंतर तुझ्या बाबतीत रिसर्च करताना इनफॅक्ट मला बऱ्याच गोष्टी त्यातल्या नोटीस झाल्या आणि मला लक्षात आलं की यार हे किती इम्पॉर्टंट आहे आपल्या जगण्यासाठी, आपल्या आजूबाजूचं पर्यावरण कसं फंक्शन करतं हे जाणून घेण्यासाठी. सो थँक्यू सो मच फॉर शेडिंग लाईट ऑन दिस, कमिंग टू जंगल एकोज. आणि वी हॅड अ ग्रेट टाईम. आय होप परत तू जेव्हा भारतात येशील तेव्हा आपण पुन्हा अशा पद्धतीने काहीतरी वेगळं इन्साइट्स घेऊन काहीतरी वेगळं इंटरॅक्शन करू शकू. सो नेचर वॉक आउटडोअर्स तर्फे आय एम गिविंग यू दिस ब्युटिफुल बुक्स. पोर्ट्रेट ऑफ वाईल्ड इंडिया, आनंद जंजाळेंचं एक पुस्तक आहे. हे अनुज खरे आणि राजीव पंडितांनी विल्डरनेस पुण्याच्या आजूबाजूचे ह्याच्यात स्पेशली माळरानं कव्हर केलेली आहेत त्याचं एक पुस्तक आहे. आणि हे निलिम कुमार खैरेंचं रेप्टाईल्स ऑफ गुजरात हे पुस्तक आहे. हे नेचर वॉक आउटडोअर्सतर्फे. आणि महुवा स्टोअर पुण्यातलंच एक ब्रँड आहे जे खूप इंटरेस्टिंग मस्त टी शर्ट्स डिझाईन करतात. तर ते पण गिफ्टिंग पार्टनर्स म्हणून लाभलेले आहेत आम्हाला. सो त्यांच्याकडनं हे गिफ्ट. थँक्यू सो मच फॉर कमिंग. वी हॅड अ ग्रेट टाईम आणि आय होप यू ऑल्सो एन्जॉयड. तुला जंगल एकोजबद्दल काही बोलावं असं वाटलं किंवा या आमच्या पॉडकास्टच्या प्रयत्नाबद्दल काही बोलावं असं वाटलं तर प्लीज फील फ्री. आम्हाला ऐकायला आवडेल की हे नाही, खरंच ह्याची खूप गरज आहे की बरेच वैज्ञानिक जे असतात ते त्या प्रमाणात जनरल पब्लिकशी इंटरॅक्ट करत नाहीत. आणि बऱ्याच वेळेला असे विषय असतात की ज्याच्या बऱ्याच मिसकन्सेप्शन असतात आणि ते कधीतरी कुठेतरी येऊन सांगण्याची खरंच गरज असते. आणि अशा व्हेन्यूज मराठीमध्ये पर्टिक्युलरली वाढत आहेत, ही खूप खरंच चांगली गोष्ट आहे. थँक्यू सो मच. थँक्यू. जंगल एकोज. जंगलातल्या अनेक गोष्टींबद्दल आपल्याला इधर खूप माहिती असते किंवा खूप कमी माहिती असते. पण जी लोक ह्या जंगलांमध्ये वारंवार जात असतात, ह्या जंगलांमधल्या वेगवेगळ्या एलिमेंट्सवरती अभ्यास करत असतात, रिसर्च करत असतात, PhD करत असतात, ह्या जंगलांमधल्या जंगली प्राण्यांबरोबर आपलं अख्खं आयुष्य घालवतात, अशा माणसांशी गप्पा मारून आम्ही या जंगलाची खरी ओळख तुम्हा सर्वांसोबत शेअर करतो. जंगल एकोजचे हे भाग तुम्हाला जर आवडत असतील तर प्लीज लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब कराच. आणि ही जंगलाबद्दलची आणि संवर्धनाबद्दलची जी काही माहिती आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतोय ती इतरही नागरिकांपर्यंत तितक्याच प्रेमाने पोहोचवा.